संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद। वास्तविक विचार करू गेले तर या देहात अविचारच शिरजोर झाला आहे। मला तो सहन होत नाही, पण काय करू तेही समजत नाही। तिला तिची मैत्रीण सांगत आहे की आपण दोघी त्या श्रीकृष्णाच्या भेटीला जाऊ। त्याची भेट झाली म्हणजे आपण दोघी आनंदात वैकुंठी नांदू। ती उत्तर सांगते, तू त्या श्रीकृष्णाकडे शुद्ध भावाने जा। अनधिकारामुळे मला श्रीकृष्णाच्या भेटीस येवत नाही। त्या श्रीकृष्णाकडे माझी प्रवृत्ती झाल्याबरोबर तो श्रीहरी तात्काळ माझ्या हृदयात आला व मी तत्परच होऊन गेलो, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। मला या संसारात कर्मेना म्हणून मी पहिला नवरा टाकून दुसरा भ्रतार परमेश्वरालाच केला। त्यामुळे हा अनाचार केला म्हणून लोक माझं निंदा करतील, परंतु सर्व संसाराचा वीट येऊन परमात्मा स्वरूपाची प्राप्ती व्हावी ही उत्कट असलेली माझी इच्छा, हे माझे मनातील गुह्य कोणास सांगावे व पटणार तरी कोणास। आता मात्र माझी अशी स्थिती झाली आहे की परमात्मा माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचा वाचून दुसरे काही एक न पाहता सतत त्याचे पायी राहणे हेच आपले कर्तव्य आहे, असे माऊली सांगतात। अखंड अद्वैत स्वरूप जो परमात्मा हा नवरा समजून त्याच्याबरोबर विवाह केला आणि दुसरा प्रापंचिक सर्व विचार टाकून दिला। सांडण्याला योग्य असा घराचार सोडून देऊन परमात्मा स्वरूपाशिवाय दुसरा विचार केला नाही। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्याबरोबर ऐक्य झाले असता सर्व घराचाराचा व्यवहार टाकला, असे माऊली सांगतात। माझ्या पतीला माहेरी म्हणजे मी आपल्या स्वरूपांच्या ठिकाणीच आनंदाने भोगीत आहेत, अशा भोगाच्या आनंदात श्रीहरीजवळ गुज गोष्टी करीन। मी आपले सुख मीच भोगीत आहे आणि पतीला वरचेवर क्षेम देण्याकरिता अंग उपांगाने निघत आहे। लौकिक कुलाचाराचा परित्याग करून मी निर्लज्ज झाल्यावर तुम्ही मला लौकिकाच्या गोष्टी काय शिकवणार। रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तीच माझी माता व तोच माझा पिता असून सर्वांगाने मीच त्याची मुलगी होय, असे माऊली सांगतात। परमात्मा रूप पती जिला टाकून रुसून गेला तिच्या जीवित्वाला आग लागो। माझी मात्र तशी स्थिती नाही, कारण मी माझ्या परमात्मरूपी पतीला रुसू देत नाही, ज्याच्या कृपेने मी परमात्मा स्वरूप अवस्थानाला प्राप्त झाले। ते रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल माझे पती, त्याची मी समजूत केली, असे माऊली सांगतात। अष्टसात्विक भावाने भोगीत असताना अंतकरणाची तृप्ती होत नाही, पुन्हा पुन्हा भोगाची इच्छा होतेच, म्हणून मी आपला देह त्याच्यावरून ओवाळून टाकला। माझा पती आपल्या गावी म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी निर्गुण निघाला असता मीही त्याच्याबरोबर चालले आहे, म्हणजे मीही निर्गुण स्वरूप झाले आहे। रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल हा एक भक्ताचा संसार चोरणारा असून तो माझ्या पाठीशी लागून माझा सर्व संसार त्यांनी बुडवून टाकला, असे माऊली सांगतात। इंद्रिये मन बुद्धी त्यांची कारण पंचमहाभूते, त्यांचे कारण अविद्या इतक्याहून दूर असलेल्या ब्रह्मादिकांना कळत नाही, त्याला मी पती केला। त्या पती स्वरूपाच्या ठिकाणी चलनवलन वगैरे क्रिया किंवा कोणत्याही तऱ्हेचे भाषण खपत नाही। आता आनंदगंध पती करून जर मन प्रपंचाकडे धावेल तर 42 कुळे नरकात पडून नाक कान जातील, म्हणजे सर्व प्रकारे फजिती होईल। एकदा त्या परमात्म्याला पती केला म्हणजे मागील देहात्म भावादी सर्वच खोटे होऊन जातात, असे ते माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते माझा पती आहेत, असे माऊली सांगतात। सूची म्हणजे सूक्ष्महूनही सूक्ष्म असणारा परमात्मा पती झाल्यानंतर माझा व्यवहार ज्ञानरूप झाला। त्याचा साकार स्वरूपाची भक्ती मला फार आवडली। तो निर्गुण पती शून्य जी अविद्या तिचे कार्य जो प्रपंच त्यात मिळाला नाही, ते निर्गुण रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल ते साकार होऊन माझ्याशी लग्न लावण्यास आले, असे माऊली सांगतात। लौकिकातील चमत्कार काय सांगावा। निर्गुण परमात्मा विकून त्याच्या स्वरूपावर मिथ्या भासणारी जगतादी वस्तू ही आपले गळ्यात बांधून घेतली आणि सर्व व्यवहार दुःखात बुडवून टाकला, म्हणजे दुःखरूप जो प्रपंच त्याविषयी केला। शेवटी माझे मनात असा विचार आला की हा संसार तर दुःखरूप आहे, म्हणून मी त्या संसारातून उठून परमात्मरूप पतीकडे गेले। हे लोकव्यवहाराच्या दृष्टीने वाईट म्हणून मला तुम्ही अज्ञानी म्हणाल, परंतु मी तर मोक्षाची प्राप्ती करून घेतली। व्यवहारातील नवऱ्याचा परित्याग करून परमात्मा पती केला आणि संसार टाकून दिला। रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी माझ्याबरोबर लग्न लावून आपल्या स्वरूपात नेले आणि सुखरूप केले, असे माऊली सांगतात। जो सगुण श्रीकृष्ण परमात्मा तोच माझा पती निर्गुण झाला,
आणि माझा सर्व घराचार म्हणजे व्यवहार बुडवून टाकला. मला रात्रंदिवस जाच करणारी सासू जी आशा ती बुडवून टाकली आणि शांती माऊली मला भेटण्याला आली. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्याचीच फक्त मला चाळ असल्यामुळे आता मी अद्वैताची माळ घेऊन राहिले आहे असे माऊली सांगतात. अंबुला म्हणजे माझा पती होता, तोच माझा लेकरू होऊन, म्हणजे लेकरू जसे आईला प्रेमाचे विषय असते त्याप्रमाणे तो प्रेमाचा विषय होऊन मी माझ्या घरादाराचे वाटोळे केले. ही गोष्ट मी वाईट केल्यामुळे मी कुलवान असता मी कुलवान नाही असे तुम्ही मला म्हणाल, परंतु जाणते असाल तर ती परमात्म्याची खूण जाणाल. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांनी माझा भोग घेतला आणि त्या आनंदात मी अगदी आनंदी होऊन गेले असे माऊली सांगतात. आरसा ही उपाधी घेतल्यामुळे आरसारूपी उपाधीमध्ये प्रतीतीला येणाऱ्या मुखाला प्रतिबिंब असे म्हणतात. म्हणजे प्रतिबिंबत्व येते व त्या प्रतिबिंबाच्या सापेक्ष मूळच्या मुखांच्या ठिकाणी बिंबत्व धर्म येतो. याचा अर्थ मूळच्या मुखांच्या ठिकाणी बाजूला आरशाच्या उपाधीमुळे बिंबत्व प्रतिबिंबत्व हे धर्म येतात. पण आरसारूपी उपाधी केल्यानंतर बिंबत्व प्रतिबिंबत्व हे धर्म नाहीसे होऊन मूळचे मुखच एक राहते. या बिंब प्रतिबिंबवादाच्या रीतीप्रमाणे माया उपाधीमुळे मायेत पडलेले जे प्रतिबिंब त्याला जीव असे म्हणतात व त्याच्या सापेक्ष मूळ परमात्म्याला ईश्वर असे म्हणतात. तात्विक विचाराने पाहिले ईश्वराच्या ठिकाणी आलेल्या बिंब धर्म व जीवाच्या ठिकाणी प्रतिबिंब धर्म हे दोन्ही खोटे आहेत, म्हणजे विचाराने नाहीसे होणारे आहेत असा ज्याचा निश्चय झाला आहे त्याच्या स्थितीचे वर्णन ज्ञानेश्वर महाराज अभंगात करीत आहे. परमात्म स्वरूपाचे ज्याला भान झाले आहे त्याच्या दृष्टीने परमात्म्यावर आलेला बिंबभाव ग्रासला जातो. म्हणजे बिंबभाव नाही असेच ठरून शुद्ध परमात्म स्वरूपच अवशेष राहणार. ते कसे आहे असे विचारले तर त्याचे स्वरूप दाखविणारे एकही चिन्ह नाही. याला काय करावे? रूपादी सर्व विषयांना दर्पण म्हणजे प्रकाशक जो परमात्मा त्यास रूपा वाचून मी पाहिला, कारण त्याला रूपादी गुणांचा यत्किंचितही संबंध नाही असे श्रुती प्रतिपादन करते व अनुभव तसाच आहे. जसा परमात्मा मी पाहिला असे म्हणण्याने परमात्म्याचा मी द्रष्टा झालो असे ओघानेच म्हणावे लागते. पण ज्या परमात्म्याचे दर्शनाचे सामर्थ्य असे आहे की परमार्थ दर्शनात दर्शन घेणाराच मूळ वेगळा उरत नाही, हे परमार्थ दर्शनात नवल आहे. बाकीच्या कोणत्याही विषय दर्शनात जीव आपल्याहून भिन्न पदार्थाला दृश्य करून त्याचा पाहणारा आपण दृष्टा रूपाने शिल्लक राहतो. पण परमात्म दर्शनात जीव स्वरूपे करून परमात्म स्वरूप असल्यामुळे तो परमात्म रूपच होतो. परमात्म्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ नसल्यामुळे लोकदृष्ट्या देशकाळाची अपेक्षा घेऊन बोलावयाचे झाले तर जिकडे पाहावे तिकडे व जेव्हा पाहावे तेव्हा सर्वत्र परमात्म दर्शनच आहे. कारण त्या ज्ञानरूप परमात्म्याला उदय अस्त किंवा कोणत्याच प्रकारची द्वैत स्थिती केव्हाच नाही. पूर्व प्रक्रियेमध्ये ईश्वराला बिंब व मायेला अस्तित्व नसल्यामुळे शून्य इत्यादी शब्दाची योजना केली होती, परंतु आता परमात्मा स्वरूपाच्या अद्वैत स्थितीमध्ये हे शब्दच मावळून गेले. अशा अनाम अरूप परमात्म्याच्या ठिकाणी स्वरूपावस्थान झालेल्या जीवाला अविनाश सुखाचा लाभ होतो. कारण त्या परमात्मा स्वरूपाला नाम रूप ठाव म्हणजे ठिकाणी संकल्पाने आलेला होता. वास्तविक रीतीने अरूप परमात्म्याचे ठिकाणी नामाचा प्रवेशच नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे अद्वितीय श्री विठ्ठल त्यांच्याशी ऐक्य पावलेला ज्ञानी ऐक्यभावाचे समसुख भोगतो. याप्रमाणे अदृश्य जो परमात्मा त्याच्या स्वरूपाची जागृती असता सर्व द्वैत भाव निवविजे म्हणजे दिसत असताना बाधित होते. दिसत असताना असे म्हटले तर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी पुन्हा द्वैत प्रतीती येईलच अशी कोणी शंका केली तर ते द्वैत दिसले तरी मिथ्या असल्यामुळे स्वभाव्य करून परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी परमार्थतः द्वैत सिद्धी होणे शक्यच नाही असे माऊली सांगतात. श्रीकृष्ण परमात्मा हा अगाध सुखाचा सागर आहे, म्हणूनच याचा वर्ण काळा आहे असा हा भ्रतार मला बोलवित आहे. या कृष्ण परमात्म्याच्या बोलावण्याने नवीन प्रेमसुखाची आज मला दिवाळी झाली. कारण असा हा श्यामतनू वनमाळी आज माझे घराला आला. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल हे माझ्या हृदयात अंतर्बाह्य भरून उरला आहे असे माऊली सांगतात. अविद्यारूपी स्त्री म्हणजे वराड होता, म्हणजे जगद उत्पत्तीच्या पूर्वी आम्ही दोघे आनंदात होतो. पण माझे लग्न त्या परमात्म्याशी कोणत्या वेळेस लागले हे काही कळत नाही.
परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी अविद्या केव्हापासून आहे हे सांगता येत नाही, कारण परमात्मा जसा अनादी आहे तशी अविद्या ही अनादी आहे। ती अविद्या म्हणते, माझे लग्न झाल्यापासून या परमात्मरूपी नवऱ्याने माझ्याशी बोलणे सोडून दिले, म्हणून मी माझे आयुष्य कसे घालवावे याने माझ्याशी जरी मौन धरले असले तरी मी याच्या सत्तेवरच घरातील सर्व कामे करावयाची, त्यामुळे आता मला हा जीवच नकोसा झाला आहे। शेजाऱ्या पाजाऱ्याच्या आया बायांनो, हा न्याय तरी कसा आहे पहा। हा माझा नवरा सतत एकांतात असतो, याचा व माझा अंग संग तर विषमसत्ताक म्हणून कधीच होत नाही, आणि चमत्कार असा की मी मात्र गरोदर राहिले, तो तियेशी शिवला नाही, वांज गर्भिण झाली पाही। हे प्रियतमा, तू एखादे वेळी मला मारतोसही, मग मी आपली लाज कोणाजवळ सांगावी? तुला फारच राग आला तर तू सर्वांचाच नाश करून टाकतोस। अशा प्रकारची आम्हा उभयताची प्रीती आहे। म्हातारा म्हणजे अनादी असलेला नवरा, याला ना रूप ना वर्ण ना हात ना पाय, अशा प्रकारचा नवरा, आणि मी तर आपुल्या तारुण्याच्या भरात असून माझेच रूप मला सहन होत नाही, इतके मी सुंदर आहे। पण इतके जरी आहे तरी मी मात्र याला सोडून क्षणभरसुद्धा वेगळी राहत नाही। मी अशी दुःखी कष्टी पाहून तो माझी समजूत काढतो, पण त्या समजावणीतील शब्द मात्र सहन होत नाही। असे हे माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल, त्यांना पाहू गेले असता पाहणाराच पाहणे म्हणजे ज्ञानस्वरूप होतो, असे माऊली सांगतात। भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाने आणि त्याच्या कृपेने ज्या गवळणीच्या ठिकाणचा द्वैत भाव नष्ट होऊन अद्वैत आत्मानंदात निमग्न आहेत, त्यांनी अमृतरूपी परमात्माच संध्याकाळी डेऱ्यात भरून सकाळचे प्रहरी उत्तम शृंगार करून तो गोरसाचा भार डोक्यावर घेऊन मथुरेच्या बाजारात विकण्याकरिता निघाल्या। त्या कृष्ण दर्शनाचे प्रेम चित्तामध्ये उचंबळून आल्यामुळे हसत हंस गतीने चालल्या असता त्यांच्या जीवलग मैत्रिणी पुढे खेळत होत्या। त्यांच्या दृष्टीचा संशय कांबळे धारण करणाऱ्या श्रीकृष्णाची सवय लागल्यामुळे फिटला होता। अशा त्या आनंदाने चालल्या असता वाटेतच त्यांना कृष्ण दर्शन झाले। पुन्हा कृष्ण दर्शन झाल्याचे त्यांना फार नवल वाटले। कृष्णाला डोळ्यांनी पाहिल्याबरोबर लाजून त्या त्याचे स्वरूपात विरून गेल्या। मन लय पाहून त्यांची गती खुंटली, तसेच डोळ्यांचे पाहणे व कानांचे ऐकणे बंद झाले, कारण त्यांचे चित्तच कृष्णाने चोरून घेतले। उगीच त्यांनी खून केल्याबरोबर जीव परमात्म रूप झाला। गोपी अंतर्बाह्य कृष्ण रूप झाल्यामुळे त्यांचे गणगोत सर्व दूर झाले, कारण त्यांचा मनुष्यपणाच नाहीसा झाला। श्रीकृष्णांच्या भेटींनी संसार खुंटला, शब्द मावळला। मग मी कोणत्या गोष्टी सांगू, कारण हा कृपादानी असल्यामुळे काही व्यवहार करू न देता परमात्मा सौख्याचे लाभाकरिता त्यांना रूपातीत केले। त्यामुळे घरी जावयाला म्हणजे प्रपंचाकडे पाहावयाला त्याचा लिंग देह उरला नाही। अशी स्थिती प्राप्त झालेली एक दुसरीस सांगते, बाई तत्त्वमसी या महावाक्याने होणारी स्थिती माझी तर होऊन गेली, पण मैत्रिणींनो, हे गुज तुम्ही मनात लपवून ठेवा। या अभ्यासाला लागल्याने माझे मीपणाचे पिसे नाहीसे होऊन इंद्रियासह वर्तमान परिपूर्ण चैतन्यानंद मी भोगीत आहे। द्वैत भ्रम सर्व नष्ट झाला आणि अद्वैत परमात्मा रूप झाले। निर्विकार परमात्म्याला आलिंगन देऊन त्याच स्वरूपाच्या बिछाण्यावर आनंद दुणावत आहे। असे माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल यांची भेटी झाली। संसारासकट मला तारून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी घेऊन गेला, असे माऊली सांगतात। एका निर्गुण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मनास वेध लागला म्हणजे मग प्रपंचातील कोणत्याही पदार्थाचे कौतुक उरत नाही। त्याचे वेधाने मी कसे तात्काळ सोडून दिले म्हणशील तर, सोसाट्याचा वारा ज्याप्रमाणे कोणतेही स्थान लवकर त्याग करतो, त्याप्रमाणे मी तुमचा सर्वांचा त्याग केला। वास्तविक प्रपंचाचा त्याग करावा लागतो असे नाही, कारण परमात्म्याचे ज्ञान झाल्यानंतर उत्तर क्षणीच संसाराचा आपोआपच त्याग होत असतो। अशा रीतीने ज्याचा संसाराचा त्याग सहज झाला आहे, तो पुन्हा संसाराकडे कशाला पाहील? त्या परमात्मा ज्ञानाकरिता पूर्वी केलेले ध्यान धारणादी उपाय ज्या श्री गोपाळकृष्णाच्या चरणी लागून गेले होते, ते त्याच्याच चरणी समर्पण केले। अशा प्रकारे त्या श्रीकृष्णाने आपल्या नजरेने मला भुलवून सोडले आहे। म्हणून रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्याच्याच चिंतनात मी सतत राहत आहे, असे माऊली सांगतात। नेत्रादी दशेंद्रियात अष्टदल कमलाप्रमाणे असणारे
हृदयात अभिव्यक्त होणाऱ्या परमात्म्याचे चिंतन कर। तूर्त सोहम कोहम असे जे मंत्र आहेत ते दूर टाकून दे। संसाररूपी अरण्यात सर्वत्र संकटेच असतात। त्या संसाराच्या पलीकडे असणारा परमात्मा सुंदर रूपाचा तो राम राजा आहे असे समज। प्रपंचाला टाकून मनाचे उलट साधन कर आणि सात्विक गुणाने अनंत कल्याण गुणधाम श्री हरी त्याचा उत्तम बोध करून घेऊन त्याच्या स्वरूपाचे ठिकाणी स्वस्थ रहा। परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नित्य लीन हो आणि प्रपंच ज्ञान टाकून दे, म्हणजे कितीही मोठा संसार असला तरीही बाधा करणार नाही व यमही त्याच्याकडे पाहणार नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात। अरे जीवा, चित्ताची तळमळ शांत करून क्षमेसह वर्तमान निवृत्ती वाढवून परमात्म्याच्या एका पंक्तीला बैस, नाहीतर प्रपंच दुःखाने उगीच कासावीस होशील असा उपदेश एक सखी आपले जीवास करते। अन्वय ज्ञानाने ज्ञानात विज्ञान आणि विज्ञानात परमात्म ज्ञान पाहून तेथेच लक्ष ठेव। शिवस्वरूपाच्या ठिकाणी मनांचे उन्मन होऊन प्रवेश झाल्यामुळे सर्व शरीरामध्ये असणाऱ्या श्रीहरी स्वरूपाच्या ठिकाणी विसावा झाला असे माऊली ज्ञानदेव सांगतात। एक सखी दुसरीला म्हणते, हे सखे, सृष्टीमध्ये जेवढे म्हणून भेद प्रतीतीला येतात ते सर्व वेदरूपी शब्दच दाखवितात। मग तत्वविषयक एकत्व प्रतिपादन करणारा तत्वबोध कुणीकडे जाईल, म्हणजे तो देखील त्यात वर्णन केलेला आहे। दुसरी म्हणते, या देहामध्ये दिसणाऱ्या आकारांची सोय म्हणजे शेवट तुला मला काय कळणार, म्हणजे या देहाचा शेवट काय कळणार। त्या वेदवाक्यांच्या ठिकाणी चपलता म्हणजे विलक्षणता का दिसते हे तुला काय सांगू, म्हणजे वेदवाक्यातील विरोध निवृत्त होण्याला उष्णता म्हणजे कठीण साधने आहेत, ती गोटोनिया म्हणजे स्वाधीन करून घेऊन गुरुमुखाने त्या विरोधी वाक्यांची एक वाक्यता यथार्थ समजून घेऊन ब्रह्माशी एकरूप हो। हे वाक्याचे तट म्हणजे भेद पूर्वजन्मीचे अत्युत्तम भाग्य जर उदयाला आले तरच गुरुद्वारा या वाक्यांची एक वाक्यता दृष्टीस पडेल, म्हणजे वेदवाक्यातील परस्पर भासणारा विरोध नष्ट होऊन जाईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात। एक सखी दुसरीच सांगते, हा सर्व प्रपंच असार असून त्यामध्ये सार जर काय असेल तर शांती क्षमा दया या होत, त्या सोडून नाशवंत प्रपंचाचे आपण वेड्यासारखे फुकट पोषण करतो। जे परमात्मा तत्व प्राप्त होणार ते तत्व एकच आहे अशी एक सखी म्हणते, तर दुसरी म्हणते अनेक तत्व आहेत। पहिली म्हणते, अगं त्यात अनेक तत्वांमध्ये एकच परमतत्व कसे आहे असे विचारशील तर ते गुरुगम्य आहे, म्हणजे गुरुपासूनच समजून घेतले पाहिजे। समजून घेतेवेळी सावधान चित्त असून त्याला प्रतिबंध कोणताही असू नये। अशा स्थितीत आपण तत्वांचा उलगडा करून घ्यावा, त्याची चव बुद्धिरूपी रसनेनेच घेतली पाहिजे। अगम्य प्राप्तीच्या मनात संकल्प धरून त्याच्या नामाचा जप केला असता त्याची प्रतीती होते असे माऊली ज्ञानदेव सांगतात। एक सखी दुसऱ्या सखीला विचारते, बाई साम्यावस्था ती काय ग? सखी म्हणते, अगं या नादाने उगीच इकडे तिकडे म्हणजे भलत्याच साधनात तू गुंतू नकोस, कारण ज्ञाता ज्ञान ज्ञेयादी सर्व त्रिपुट्या माया कार्य आहेत, त्यांना तू झोंबू नकोस, कारण यश्चावत सर्व त्रैलोक्य श्रीहरीच आहे। याकरिता तू अगोदर कोहम म्हणजे मी कोण आहे याचा विचार कर, व असा विचार केला असता सोहम म्हणजे तो परमात्मा मी आहे असा आपला अनुभव घे व ती वृत्तीसुद्धा टाकून दे। या ज्ञानधारणेला तू समजून घेतले आणि ती वृत्ती निवृत्त केली असता तुझ्या माझ्यामध्ये एकरूपता होईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात। काही एक विचार न करता फुकट किरकोळ साधनांमध्ये म्हणजे दान व्रतादिकांमध्ये धावत सुटली। एकीनं म्हणजे सांख्यादी तत्वविषयक विचार करणारी तिने स्थूल सूक्ष्म संघात रूपी बेटात शोध सुरू केला। तिसरीने म्हणजे वेदांत विचार करणाऱ्या तिने परमात्म प्राप्ती करून घेतली। वस्तुतः कोणत्या प्रकाराने कोणत्या तत्वरूपी घरांमध्ये हरी नांदत आहे असे मला सांगा हो। तिला दुसरी उत्तर देते, बाई देहरूपी घरात निष्ठावंत भावाने शोध केला तर तोच या नरदेहरूपी घरात एक रूपाने प्रतीतीला येईल। माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल तेच विटेवर समचरणाने एकाएकी उभा आहेत असे निवृत्तीरायांनी सांगितले असे माऊली सांगतात। श्यामसुंदर श्रीकृष्णाला पाहून भुललेली एक गवळण परावाणीला विचारू लागली की, अगं तो श्रीकृष्ण परमात्मा कोठे नांदतो आहे हे मला सांग। मी तर त्या गोविंदाचे घराचा शोध करण्यात
दोंडून दोंडून दमले, चारी वेदाला पुसले तरी त्याचा ठाव सापडेना व मग स्वकीय ज्ञानांचाच घाट जो श्रीकृष्ण परमात्मा त्यानेच मला वेध लावला. तात्पर्य, अंतकरण वृत्ती आपले अधिष्ठान चैतन्याचा शोध करू गेली तेव्हा तिचे समाधान तेथेच झाले. त्याच विठ्ठलाचे ठिकाणी माझे समाधीस्थान असल्यामुळे माझे चित्तातील संपूर्ण चंचलता नाहीशी झाली असे माऊली ज्ञानदेव सांगतात. एक गवळण आपल्या मैत्रिणीला सांगते, अगं सखे, माझा देहभावच नाहीसा होऊन शेवटी मी चकित झाले. हा श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे? तो आमच्या घरी येण्यास रात्र किंवा दिवस काही एक म्हणत नाही. त्याचे कौतुक काय सांगू? त्या सगुण श्रीकृष्णाचे संगतीने काय नवल सांगावे. आता त्या सगुणाने आपले सगुणत्व नाहीसे करून निर्गुण होऊन राहिला आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तेच आमचे जीवन असून कुलधर्मही तोच आहे असे माऊली सांगतात. आजपर्यंत मी स्वैर असल्यामुळे लोकांना डोळे घालण्याची फुकट खटपट केली. खटपट करीत असता सहजच समर्थाच्या पदरी पडले. तुमच्यासारखे भासणारे आजपर्यंत मी किती एक चाळविले. आता तुमच्या पदरात पडल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल यांच्या घरादारात मीच होऊन जन्मभर एकांत करून राहिले असे माऊली सांगतात. एक गवळण भगवंताची सुंदर कांती बघून दुसऱ्या गवळणीला सांगते आहे, हे बघ, तू आपल्या मनाला त्या श्रीकृष्णाच्या शरीराकडे जाऊ देऊ नकोस. तो श्रीकृष्ण स्त्रियांना फार डोळे मारतो. काय सांगू, यमुनेच्या तीरावर गायी राखणाऱ्या कृष्णाने माझा पदरच धरला. त्या सरशी मी पळून गेले. त्याच्याबरोबर असणाऱ्या ताक पिणाऱ्या गुराख्यांच्या पोरांनी माझी फजिती केली. म्हणजे भावाने मला घेरून टाकले, पण त्यांच्यातून निसटून मी पळून गेले. त्या श्रीकृष्णाच्या गळ्यांमध्ये गाठलेल्या गुंजाच्या माळा असून हातात काठ्या आहेत आणि ज्याच्या मस्तकावर मोराची पिसे खोवलेले आहेत असे ते नंदाचे पोर माझ्या पाठीशी लागले. त्याने मला एका हाताने धरून दुसऱ्या हाताने आलिंगन देऊन श्रीकृष्णाने मला चुंबन दिले. मग मी त्याला सोडून पळून जाऊ लागले. पण त्या कृष्णाने मला मोहित करून टाकले असल्यामुळे पळून जाता आले नाही. त्यामुळे मी जागच्या जागीच आत्मरूप होऊन संतोषित झाले. त्यामुळे हे श्रीकृष्णा, आता मला तुझा आचार व बोलणे गोड लागू लागले. त्याच्याप्रमाणेच माझा आचार झाला. माझे पूर्व पुण्य फलद्रूप होऊन मी जीवनमुक्त झाले. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्या कृपेने मला असे केले असे माऊली सांगतात. एक गवळण म्हणते, हे श्रीकृष्णा, मी तुझ्याजवळ आल्याबरोबर मी आपल्या मनुष्यपणाला म्हणजे जीवभावाला मुकून गेले. तुझ्याजवळ आल्याबरोबर तू माझे अंगावर पिचकारी मारलीस, त्यामुळे माझे वस्त्र सगळे भिजून गेले. तू हे चांगले केलेस का? अरे, हे पाहिल्यावर माझ्या घरची मंडळी माझ्यावर फार रागावतील, म्हणून मला लवकर घरी जाऊ दे. हे माझे संसाराचे वस्त्र जर पालटून देशील, म्हणजे ज्या संसारास मी सत्य समजत होते त्याचा मिथ्यात्व निश्चय करून टाकशील, तर मी तुझी कष्ट करणारी दासी होईन. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी माझे हे संसाररूपी वस्त्र पालटून दिल्यामुळे मी त्याचे गुणराशी म्हणजे निर्गुण स्वरूपाशी एकरूप झाले असे माऊली सांगतात. नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेच्या भागाला बागलाणी भाषा आहे. त्या भाषेत एक गवळण म्हणते, हे श्रीकृष्णा, मी दोन्ही हात जोडून तुला शरण आले आहे. तुझी सेवा कशी करावी हे मला माहीत नाही. मला असे वाटते की तुला डोळे भरून पाहावे व कानांनी तुझे गुणानुवाद ऐकावे. हे श्रीकृष्णा, तू महाराष्ट्र देशात राहणारा व माझी बागलाणी भाषा असल्यामुळे मी तुला कशी आळू हे मला कळत नाही. शास्त्रातील घटापटाचा विचार मोडून काढण्याला तुझे नामोच्चारण ही एक ढाल तलवारच आहे. हे माझ्या कान्हा श्रीकृष्णा, तूच माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल आहेस असे माऊली सांगतात. मला अलंकार वगैरे घालून जिये म्हणजे जिकडून तिकडून सर्व प्रकाराने अशी नटवा की जेणे वेधे, म्हणजे ज्या नटवण्याच्या योगाने हरी माझा सोयरा माझा प्रीती करणारा होईल. माझ्या अंगाला अशा प्रकारची उटी लावा की ज्या उटीच्या वेदाने श्रीकृष्ण परमात्म्याची प्राप्ती होऊन अनादी जो जन्म मरणरूपी संसार पुसून जाईल. मला अशी काही एक युक्ती करा की ज्या करण्याने हरी प्राप्त होऊन काही एक करावयाचे राहणार नाही आणि कर्तव्यभावही राहणार नाही, ज्याच्या योगाने श्रीकृष्ण परमात्मा प्राप्ती सुखावह होईल. या दर्शनाच्या आड येणाऱ्या अशा ज्या माझ्या स्वरूपात मावणार नाही
तयाजोगी म्हणजे अशा प्रकारचे मला अलंकार घाला. या सर्व प्रयत्नांचा हेतू एवढाच की मला मनापासून तो गोवळू म्हणजे श्रीकृष्ण पडिये म्हणजे अत्यंत प्रियकर वाटतो. अशा उपायाने तो प्राप्त झाला म्हणजे मग त्याचा मी जिवारी म्हणजे अंतकरणात भोग भोगीन. त्याच्या प्राप्तीकरता माझा सर्व देह पालटून टाका. कोणी असतील त्या बाजूला माझा सारामध्ये आड येऊ नका. मला आपल्या त्या श्रीकृष्ण परमात्म्याचे मुख पाहू द्या. ज्या शृंगाराच्या योगाने माझे अंग म्हणजे माझे स्वरूपच अंतकरणात भोग भोगीन. त्याच्या प्राप्तीकरिता माझा सर्व देह पालटून टाका. काय सांगू, त्याच्या प्राप्तीपुढे सगळी सृष्टी तुम्हाला बक्षीस देईल. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्या संयोगात तो दुःखरूप संसार टाकून आनंदाचा फार भोग भोगीन असे माऊली सांगतात. श्रीकृष्णा, तुझ्या वाचून रात्री मला एकटीला करमत नव्हते. केव्हा तुझे दर्शन होईल अशी फार उत्कंठा होती. इतक्यात तू असा चमत्कार केलास की हातात वेणू घेऊन तू वाजवू लागलास. अशा वेळी सर्व घरदार टाकून ज्या तुझ्याकडे यमुना तीरी आल्या त्यांनी तुझ्या प्राप्तीची सोय ओळखली. तुझ्यावरील असलेल्या प्रेमाचा काय चमत्कार सांगावा. घरदार मुले बाळे सर्व दूर करून अंतकरणात ज्यांनी तुझी प्राप्ती करून घेतली म्हणजे परमानंद रूप जो तूच अंतकरणात प्रवेश केलास. पारू रे पारू म्हणजे त्रिगुणात्मक कार्याच्या पलीकडे असलेल्या श्रीकृष्णा, आम्ही त्रिगुणात्मक कार्याशी तद्रूप असल्यामुळे कदाचित तू आमचा अव्यय करशील, परंतु तू आमचे चित्ताचा चोरणारा असल्यामुळे अर्थात देह तादात्म्य नष्ट करणारा असल्यामुळे आमचे हृदयात वास करणारा होऊन माझे पिता व रखुमादेवीचे पती असलेल्या श्री विठ्ठला तू आमचा अंगीकार कर असे माऊली सांगतात. श्रीकृष्ण परमात्मा निर्गुण स्वरूपाने सर्व जगात व्याप्त असून सगुण रूप घेऊन जगतात कशी क्रीडा करतो हे या अभंगामध्ये वर्णन करतात. सूर्य आपल्या किरणांनी समुद्राचे पाणी शोषण करून मेघाच्या रूपाने त्याचा पुन्हा वर्षाव करतो. ही स्थिती मनात घेऊन मेघ त्यापासून जलाचा वर्षाव होतो. त्यांना प्रत्यक्ष किंवा परंपरेने सिंधू जळ ज्याप्रमाणे आश्रय असतो त्या मेघाला आवश्यक तितके पाणी पुरवून पुन्हा आपण पृथ्वीवर जसा असावा तसा असतोच. सूर्य तेजाने शोषण केलेले पाणी आणण्याकरिता समुद्र जातो काय, त्याच्या ठिकाणी ते आपोआपच येऊन मिळतेच. त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कितीही जगत व्यवहार झाला तरी त्याला आश्रय तूच आणि शेवटी जगतच तुझ्याच स्वरूपाच्या ठिकाणी जाऊन मिळणार. याप्रमाणे तुझे हे कला कौशल्य काही विलक्षणच आहे. प्रपंचाचा चांगलेपणा दाखवून त्यात जीवाला गुंतवून आपण लपतोस. जरी अज्ञानी जीवाला आपले स्वरूप लपविलेस तरी तुझी व्याप्ती सर्व ठिकाणी असल्यामुळे तू कोठे जाशील, परंतु आम्हाला मात्र असा मोह घालू नको. असे पहा की वारा जेव्हा जोराने वाहतो त्यावेळेला हा भाग चांगला हा भाग वाईट असा विचार करून वाहतो का. त्याचे जोराने वाहणे हे विशेष रूप नाहीसे झाले तरी त्याचा वायुरूपाने सर्वत्र वास आहेच. वायू नाही असे कोणते ठिकाण आहे सांगा. याप्रमाणे त्या वायूचे रूप सर्वत्र व्याप्त असूनही तो आपल्या इच्छेने कोट्यवधी एरझारा करतो. एरझारा संपल्यावर शेवटी आपले कारण जे आकाश त्यात लय पावतो. त्या आकाशाला आश्रय देणारा जो तू, त्या तुझ्यामध्ये विश्व आहे व विश्वात तू आहेस. असा माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल हे काय बोलावे लागते. कारण तुमच्या निर्गुण सगुण स्वरूपाचे मुख्य वर्म हेच आहे. तुझे हे वर्म बोलिलो म्हणजे तू कदाचित निकरा म्हणजे चिडला जाशील असे माऊली सांगतात. घरोघरी काय लेकरे नाहीत, कोणी माता आपल्या मुलांना काय प्रसवित नाहीत, परंतु कृष्णाच्या स्वरूपाची स्थिती काही वेगळीच आहे. एक गवळण म्हणते, काय सांगावे, हा घरी आला नाही तर त्याच्या वियोगाने प्राण जाण्याची पाळी येते. बरे आला तर घरात दूध दही लोणी काही उरू देत नाही. परमार्थ दृष्टीने देहभावही उरू देत नाही. जर येथून गेला तर त्याचे दर्शनाकरता डोळे तळमळत राहून जीव सारखा लाचावल्यासारखा होतो. हा श्रीकृष्ण म्हणजे नीलवर्णाचे चांदणेच होय. त्याला नेहमी पाण्याच्या सवयीने घरातून बाहेर घालवून दिला तरी पुन्हा वृत्ती त्यालाच वरते. हे श्रीकृष्ण मूळ आमच्या डोळ्यापुढे येऊन आमच्या सर्व वृत्तीचा झाडा घेत आहे किंवा घरात काय आहे नाही याचा झाडा घेत आहे. काय सांगू, या कानाने जीव अगदी कासावीस करून टाकला. काय सांगावे, या श्रीकृष्णाचे रूप याच्या डोळ्यातील तेजाने आमचा डोळा चोरला जातो. त्याचे भोळेपणातील हसणे किती मधुर आहे. आमच्या दृष्टीला भूल घालून
आपल्या इच्छेने आमच्या मनात शिरून व्यवहार करतो। भोळ्या भावाच्या शक्तीने कसा तुरुतुरू चालतो आहे, कितीतरी त्याचे ठिकाणच्या उत्तम गुणाने बोलतो। याच्या नभाच्या गाभासारखा सावळ्या कांतीने त्याची स्पष्ट प्रभा दिसत आहे। असा जो श्रीकृष्ण तोच या विटेवर पाय व कटेवर कर ठेवून उभा आहे। याच्या चांगलेपणाचा चमत्कार पाहू गेले असता त्याच्याकडे दृष्टी गेली तर तिचे निवारण कोण करील? त्याच्याकडे पाहण्याचा आळ आमच्यावर आला तर तो आम्ही सहन करू, पण त्या लौकिकाची पर्वा न करता ती अंगकांतीच लौकिकाचे आड प्रवेश करते। काय याचा खेळ आमच्या सर्व घरादाराचा नाश करून टाकतो। त्याच्यावर रागावयाला जावे तर खदखदा हसतो। मृदू भाषेत बाळा असे करतोस म्हणावे तर रुसतो। सुखाने आम्हाला कधी क्षणभर राहू देत नाही। त्या सुंदरपणाकडे पाहून त्याला घालून देणे विषासारखे वाटते, असे त्याचे दुष्टीत कौतुक आहे। आता हा घरात येईल, आपण त्याला घरातच अडवून धरू असा विचारावा तर तो घराच्या आतच आपले प्रकाशाने दिसतो आणि तेथेच मनाप्रमाणे धुमाकूळ घालून आम्हालाच आवारात अडकवल्यासारखे करतो। त्या भान श्रीकृष्ण परमात्म्याची गाराणे सांगण्याच्या निमित्ताने त्या गोपीच्या अंतःकरणात ब्रह्मरसाच्या उकळ्या फुटत आहेत। कृष्णाच्या सौंदर्याकडे पाहून त्या गोपी एका निस्तेज होऊन जातात। त्यांनी आपला परमात्मा भाव वस्तुतः निराळाच ठेवला आहे, परंतु अशा श्रीकृष्णाला प्रमुख भावाच्या स्थानी बसवाल की नाही असे निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज विचारतात। जगताचा उद्धार होणे हे मूळ कर्म, त्याचा जो सतत आचार ते आचारचक्र, त्याच्यावर ती चुंबळ करून जगतरूपी डेऱ्याचा उपचार केला किंवा आचारचक्र ज्याच्यावर फिरत आहे तो परमात्मा, त्याच्यावर आचारचक्राची चुंबळ व त्याच्यावर जगतरूपी डेरा या तिन्हीचा उत्तम संयोग झाल्यावर त्याला घुसळण्याकरिता मेरू पर्वतास रवी केले। त्या घुसळण्याच्या व्यवहारात आत्मविद्या देणारे गुरुवचन सहज प्राप्त झाले। विद्येला उपकारक अशा गुरुशास्त्रादी पात्रांची प्राप्ती झाली असता ब्रह्मज्ञानाची इच्छा असणारी मुमुक्षुरूपी गवळणी विचाररूपी मंथन करू लागल्या असता ब्रह्मज्ञानरूप नवनीत त्यांच्या हाती आले। दुसऱ्या पक्षी गुरु उपदेशाची रवी विचाररूपी डेऱ्याच्या मधोमध करून पाचही प्राणांचे चांगले प्राण निरोध केला। इडा, पिंगळा आणि कुंडलिनी ही त्रिवेणी ब्रह्मसूत्राची दोरी करून उभ्या राहून घुसळू लागल्या। तो अनुहत ध्वनीने चिदाकाश घुम घुम आवाजाने गरजू लागले। असा ब्रह्मप्राप्तीचा एक उपाय आहे। याकरिता हे मुमुक्षु, तू एक परमात्मा तत्वाच्या ठिकाणी मन किंवा चित्त दृढ कर, यात यत्किंचित अंतर पडू देऊ नकोस। असे केलेस तर परमतत्वरूपी स्वच्छ गोरस काही एक खर्च न होता फुकट हाती लागून चित्त सामरस्यात स्थिर होईल। अशा तऱ्हेचा चांगली मुमुक्षु गवळण हातात क्षीरनीराची कसवटी घेऊन प्रपंच परमार्थ यांचा निवाडा करते। त्या चैतन्यरूप आकाशात न विसंबता सारखे घुसळण केले तर त्यातील एक थेंबही बाहेर पडत नाही। पण काय करावे, सर्व जग प्रपंचाच्या धुंदीमुळे आंधळे होऊन या गोरसाची गोडी जाणत नाही। पण मुमुक्षुचे भाग्य असे की या शरीररूपी नगरातच इंद्रियरूपी 9 द्वारे बंद करून ज्ञान प्रकट झाले। त्या 10व्या द्वारात प्राप्त होऊन गोविंद रूप बनून निर्धास्त रीतीने ते ब्रह्मरूपी गोरस कोणाला हवा असेल तर घ्या असा पुकारा करते। काय ऐश्वर्य सांगावे, दंभादी विकार हा अधर्म आणि कर्मोपासना व आचारादी धर्म हे लोपून जाऊन सर्व शरीर माझे पिता व रखुमादेवीचे पती जे विठ्ठल त्यांनी परमात्मा रूप झाले असे माऊली सांगतात। परमात्म्याचे श्रुतीसिद्ध यथार्थ ज्ञान हीच गाय, तिच्यापासून दूध निघणार ते ब्रह्म सुखच। आता त्या दुधाचे परिणाम दयादिक, त्याची विक्री करणारी गवळण, त्याची गिराईक इत्यादी प्रकार ब्रह्मस्वरूपावस्थान स्थितीमध्ये कसे संभवेल? संभवणारच नाही। कसे संभवणार नाही ते पहा, कारण त्या ब्रह्मानंदाशिवाय दुसरे काहीही नाहीच। त्याला हात नाही, ते अग्नीवर तापत ठेवले अशी कल्पना केली तर चुलीत अग्नी नाही आणि अग्नी नसलेले दूध तापवून साय पुष्कळ आले आहे। त्याची विक्री करण्याकरिता एक चतुर गवळण मथुरेत गेली। दही ताका वाचून त्या दुधात विरजन घालून रवी वाचून घुसळले व ती मंथन करू लागली। मंथन करीत असता एक परमात्माच प्रतीतीला आला, तरी ती लोणी समजून काढून पाहू लागली। असल्या गोरसाचा विवेक न जाणणारी गिराईक आली तर ती गवळण तूप ताकादिकांची विक्री करीत नाही। मूळचेच ताक, दही वगैरे सर्वच मिथ्या आहे, तेव्हा याची उभारणी काय करावी?
गवळणीने ज्ञानाची घागर डोक्यावर घेतली असली तरी त्यातला गोरस ज्ञानयोग्य अधिकाऱ्याला दाखवून अज्ञानाकरता झाकून टाकते। अशा रीतीने गोरसाची अवस्था करते। इतक्यात मार्गात दुसऱ्या एका गवळणीने तिला विचारले की बाजारातील पारावर म्हणजे मुख्य ठिकाणावर तूही विक्री करण्याकरिता बसतेस की नाही? हिने उत्तर केले की अनधिकाऱ्यांना मी हे देणार नाही, पाहिजे तर मी आपले परत जाईन। असे सांगून ती पाराजवळ गेली। इतक्यात तिला शब्दावरून देवाने ओळखले। तेव्हा ती देवाला म्हणते, मला घरी लवकर जाऊ दे, फार उशीर झाला। या तिच्या निस्संदेह निर्वाणीच्या भाषणाने देव संतुष्ट झाला व तिला जाण्यास परवानगी दिली। अशा देवांच्या मधुर भाषणाने तिला फार आनंद झाला। तिला विक्रीची तर जरूरच नव्हती, म्हणून ती तशीच आनंदात परत घरी आली। तो भगवंताचा वियोग झाला, त्यामुळे तिला फार त्रास झाला। या ज्ञानाच्या दुधाचे खरे गिराईक म्हणजे माझे पिता व रखुमादेवीचे पती जो श्री विठ्ठल, तो श्री विठ्ठल रूप गोरस ज्यांच्या मनात ज्ञानाच्या योगाने मिळून गेला आहे तो धन्य होय, असे माऊली सांगतात। एक गवळण गोरसाची भांडी दुर्डीत घेऊन मथुरेच्या बाजारात धांदलीने जात असता एकाएकी बाहुली मुरडली। तो श्रीकृष्ण केव्हा भेटेल असा विचार करीत असता तो तिच्या मनातला विचार श्रीकृष्णाने जाणून तिच्या पुढे स्वतः श्रीकृष्ण प्रगट होऊन तिला खून करून बजावू लागले। सुखप्राप्तीच्या निमित्त इच्छेने संसाराकडे मन जाऊ देशील असे बोलल्याबरोबर माझे मनुष्यपण कसे उरेल? ही माझी कृष्ण संबंधाने झालेली स्थिती तुम्ही गुप्त ठेवाल अशी माझी खात्री असल्यामुळे माझ्या शरीराची कृष्णमय झालेली स्थिती तुम्ही गुप्त ठेवा। काय करावे? ती कृष्णाची सावळी तनू बघितल्याबरोबर माझे मन लुब्ध होऊन गेले। काय करावे सखे? त्याचे ध्यान लागून गेले। कृष्णाशिवाय डोळ्यांना द्वैत दिसेनासे झाले। तो बालक सावळ्या रंगाचा श्रीकृष्ण बघितल्याबरोबर मीच काय सर्व गोपींना वेध लागून गेला। प्रपंच आठवेनासा झाला। दुसरा भाव नाहीसा झाला। मागील प्रापंचिक गोष्टीचा विसर पडला। तेथे आपलेपणा ठेवा कोठे? सहज त्या कृष्णाची गोष्ट बोलता बोलता एकदम दर्शन होऊन जन्माचे सार्थक झाले। अशी ती गवळण श्रीकृष्ण परम सौख्याचा उपभोग घेत असताना भगवान एकाएकी गुप्त झाले। त्यामुळे ती विरहिणी होऊन म्हणते, आज मला मथुरेत करमेल कसे? दही दूध विकणे वगैरे सर्व व्यवहार संपले, बोलणे थांबले। माझ्यावरची पाठी टाकून पूर्ण गोरस जो परमात्मा त्याने मी परिपूर्ण झाले। माझे कुळ नष्ट झाले। आता शरीर व्यवहार अव्यवस्थित झाला, कारण देहाभिमानाची भ्रांती गेली। त्या श्रीकृष्णाचे व माझे ऐक्य झाले। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीकृष्ण परमात्मा त्याने माझ्या भावाचा भोग घेऊन मला परमात्मा रूप करून श्रीहरीने मनाला संसारातून काढून मुक्त केले, असे माऊली सांगतात। भगवंताच्या नामस्मरणामध्ये रंगलेली एक गवळण गोरस भरलेले डेरे एकावर एक ठेवून मथुरेच्या बाजारात विकण्याकरिता गेली असता ती दही घ्या हो दही, दूध घ्या हो दूध असे म्हणण्याचे विसरून गोविंद घ्या हो, दामोदर घ्या हो असे म्हणू लागली। तेव्हा मथुरेच्या गवळणींना या तिच्या म्हणण्याचे आश्चर्य वाटून ही असे काय म्हणते असे एकमेकीत बोलू लागल्या आणि तिला परमात्म्याचा वेध लागला आहे असा त्यांनी निश्चय केला। मथुरेच्या बायांचे ते मनोगत जाणून विकणारी म्हणाली, गोविंद काय किंवा गोरस काय या दोहींचा अर्थ परमात्माच आहे, कारण सर्व त्रैलोक्य परमात्मा रूप आहे आणि तोच की तुमच्या गावात विकावयाला आणला आहे। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांची यथार्थ भेट झाली असता भेट होणाऱ्याला तो आत्मरूप करून टाकतो, म्हणजे भेट घेणारा परमात्मा रूप होतो। अर्थात त्याचे सर्व व्यवहारही परमात्मा रूपच असतात, असे माऊली सांगतात। भगवान श्रीकृष्ण यशोदेच्या घरी अंगणात रांगत असत। रांगता रांगता चोरून लोणी खात असत। एकेवेळी एका गवळणीने चोरून लोणी खात असताना श्रीकृष्णाला पाहिले व धावत जाऊन त्याच्या पायाला दोरी बांधून यशोदेपुढे कागाळी करून त्या गवळणी म्हणू लागल्या, यशोदे, हा तुझा कमालनील श्रीकृष्ण आमच्या घरी येऊन घरातील दही दूध तूप सर्व खाऊन टाकून आज मोठे नवल केले। तेव्हा तू त्याला असे करण्याबद्दल काहीतरी समजून सांग। यशोदा, त्या कृष्णाला माझ्याकडे आणून मला दाखवाल तर खरे, असे म्हणून त्या गोपी श्रीकृष्णाला आळवू लागल्या। मधुनात्मक दैत्यांचा नाश करणाऱ्या शंकराच्या स्मरणात योग्य असणाऱ्या यमुनेवर क्रीडा करणाऱ्या असे तुला म्हणतात हे खरे, तथापि त्यापैकी तू कोणालाच आकलन होत नाहीस। इंद्रनीलाप्रमाणे कांती असणाऱ्या श्रुतीजनांबरोबर क्रीडा करणाऱ्या, देवांबरोबर क्रीडा करणाऱ्या
मेघाप्रमाणे सावळा वर्ण असणाऱ्या कौस्तुभाची माळा गळ्यात असणाऱ्या, माळा असली तरी तुळशीपत्रावर प्रीती करणाऱ्या, पिवळ्या रंगाचा पितांबर नेसणाऱ्या आणि आपला बंधू बळीभद्र त्याजवळ उभा राहून शोभणारा सावळा कृष्ण सुंदर डोळ्यांचा सहज परमहंस असा आहे. सदानंद मुकुंद हरी परमानंद आनंदाचा कंद प्रल्हादाला अग्नीपासून अभय देणारा गायीचा छंद असणारा असा हा गोविंद गोपाळ आहे. गवळ्यांबरोबर खेळणारा हा कृष्ण आमचा आहे असे गोपी म्हणतात. शंकराप्रमाणे शोभणारा मनाने स्थिर असणारा पुराणांनी गंभीर गुण वर्णन केलेला सर्व वीरांचा महावीर असणारा पांडवांना सहाय्य करणारा मथुरा नगरात वास करून कौसासुराला शिक्षा लावणारा अतिसुंदर मोत्यांची पेंड गळ्यात धारण करणारा माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठला, मी तुला योग्य प्रकाराने जाणले, त्यामुळे माझे मजला तू स्वरूप प्राप्त करून दिलेस असे माऊली सांगतात. काही गवळणी वेणी फणी करीत असता त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गेला व खोड्या करू लागला. तेव्हा त्या गवळणीपैकी दसवंती नावाची गवळण नंदाला सांगते, हा तुमचा कृष्ण या क्षणास अमुक करू नको म्हटले की नेमके ते करावयास लागतो. आम्ही 4-5 गवळणी आपला नित्याचा शृंगार करीत असता त्यात विघ्न करण्याकरिता श्रीकृष्ण तेथे गेला. तो दोदिल शरीराचा श्रीकृष्ण पायात घागऱ्या वाळे घालून मोठ्या मोठ्याने आरोळ्या टोकून त्यांच्या पुढे नाचू लागला. तेव्हा त्याने तो नाच बघण्याकरता आमचे चर्मचक्षूचे ज्ञान बंद करून आम्हाला ज्ञानचक्षू दिले. त्यामुळे त्यांना आनंद तर झालाच, परंतु त्याही कृष्णाबरोबर बोलू लागल्या. 10-12-16 जणींनी आपली टोळी करून असे ठरविले की हा नाचताना त्यालाच आपण मिठी मारू, मग तो आपले काय करील. त्यानंतर दुसरी आणखी एक म्हणाली की काय सांगू, या नागिणीसारख्या बायका सूर्यतेजाप्रमाणे तेजस्वी आहेत. इतक्यात मुक्तकेशी असलेल्या दोघी धावत येऊन कृष्णाला म्हणू लागल्या की तू येथून निघ, आणखी दुसऱ्या 3 गवळणी आहेत, त्या तुला धरतील, म्हणून तू तिन्हीच्या पलीकडे जाऊन राहा. गवळणी सांगतात, बाळा कृष्णा सुंदरा, असा हा तुझा मनाचा चाळा टाकून दे. असे त्या गोपीचे भाषण ऐकून माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल कृष्ण परमात्मा त्याने असे सांगणाऱ्या गोपीचे पवनू गिळला म्हणजे चित्तहरण केले असे माऊली सांगतात. माझ्या ठिकाणची मी देह आहे की आत्मा आहे अशा तऱ्हेची शंका नाहीशी होऊन गेली. मी देह नसल्यामुळे देहसंबंधी लज्जा राहिली नाही. विचाराने अंतकरण निष्ठ काम क्रोधादी सर्व मंडळींचा निराश करून टाकला. सर्व प्रकारचा वनस्पती सर्व देवगण ज्याच्या चरणी लागतात तो देवांचा अधिपती भगवान श्रीकृष्ण कृष्ण वर्णाचा आहे. असा जो कृपानिधी सावळ्या रंगाचा माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल गायी वळणारे त्याचा मला बहुत काल छंद लागला आहे असे माऊली सांगतात. भगवत प्राप्ती करता तळमळ लागलेली विरहिणी म्हणते, घोंगडा म्हणजे वस्त्र, ज्या वस्त्राला 5 पैशाची सुद्धा किंमत नाही असे जाडे भरडे नेसेन आणि त्या परमात्म्याचे जे उच्छिष्ट राहील ते मी जेवण करीन. त्याचे एका दासीच्या दासीची दासी होईल, पण या गोपाळाच्या घरात त्याच्या प्राप्तीकरता शिरेन. त्याच्या घरात मला शरीर भोगाची इच्छा नाही. त्याचे दारात मी पडून राहीन, त्याच्या दाराचा उंबरा मी उशास घेईन. इतके कष्ट मी करीन, पण मी माझे जन्म मरणरूपी एरझार मात्र चुकवीन. याचे वर्म निवृत्तीरायांनी ज्ञानदेवास विचारले तर त्यांची दासी होऊन मी सुद्धा उत्तर देण्यास पुरेन असे माऊली ज्ञानदेव सांगतात. स्वरूप स्थितीला पोहोचलेली एक गवळण म्हणते, मी जागृत अवस्थेमध्ये परमात्म्याचे चिंतन करून श्रीकृष्ण परमात्मा कोठे आहे म्हणून माझ्या सखीला विचारू लागले. तेवढ्यात अंगणात कोणीतरी बोलत आहे असे माझ्या कानावर आले. ते पाहण्याकरिता मी अंगणात आली व तिने श्रीकृष्णास पाहिले. मात्र तो वृंदावनात आणि पंढरीस असणारा असे तिने ओळखले आणि त्या पंढरीच्या राजाचा म्हणजे श्री पांडुरंगाचा वेद तिच्या मनास लागला आणि मन पांडुरंगच होऊन गेले. आणि ज्या भक्ताचे अंतकरणात खरा खरा पांडुरंगाचा जागृतीत वेद लागला असेल त्याचे स्वप्नात तरी दुसरे काय येणार, श्री पांडुरंगच येणार असा ज्याला अनुभव आला आहे त्यास श्री तुकोबारायांनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग तो या अभंगात सांगितला आहे. त्याचप्रमाणे गवळणीची जी जागृतीत स्थिती तीच स्वप्नात होऊन ती स्वप्नावस्था सुषुप्ती अवस्थेत सांगते की माझ्या चित्तात त्या श्यामसुंदर श्रीकृष्णाविषयी फार प्रेम आहे. तेच प्रेम तुझ्यात लीन रूपाने असणार अशी स्थिती झाली म्हणजे चतुर्थ तुर्य अवस्थेत म्हणजे समाधी अवस्थेत श्री विठ्ठलाच्या पारमार्थिक स्वरूपाची प्रतीती होईल.
याप्रमाणे त्या गवळणीची स्थिती झाली, म्हणून ती गर्जना करून बोलू लागली, काही बोलू नये ऐसे मला केले. मन आपले चाचल्य सोडून परमात्म रूप झाले, अशी स्थिती मला प्राप्त झाली आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्याने माझ्या ठिकाणचा वास्तविक नसलेला मी व माझेपणाचा भाव नाहीसा करून टाकला, असे माऊली सांगतात. श्यामवर्ण कोळीत श्यामवर्ण रूपाने असलेल्या परमात्म्याने त्या सावळ्या स्वरूपाचे मला वेडच लावले. काय करावे, हे रूप माझ्या डोळ्यात भरून गेले, ते मला सोडावेसे वाटत नाही. त्याच्या योगाने इंद्रिय एकरूप झाली काय, या श्यामसुंदर कृष्णाचे तेज सांगावे. ते नीलवर्णानी त्याच्या ठिकाणी शोभते. निवृत्तीनाथांच्या उपदेशाने याचे ध्यान करू गेले असता आपणही सावळे रूप होऊन जाऊ, असे माऊली ज्ञानदेव सांगतात. काय माझे भाग्य उदयाला आले म्हणून सांगू. श्री गुरु निवृत्तीरायांच्या संगतीने आमच्या अंतकरणात श्यामसुंदर परमात्म्याचा आविर्भाव झाला. त्यामुळे सर्व वासना श्यामरूप परमात्म्याच्या घराकडे जातात. मन त्याच्याच ठिकाणी गुंतून राहते. बिंबरूप परमात्म्याची छायाच चहूकडे पसरून गेली आहे, म्हणजे सर्वत्र तोच दिसत आहे. त्याचा केव्हाही वीट येत नाही, असा तो अवीट आहे. दृष्टीचा विषय म्हणून लहान स्वरूप धारण करतो. त्याचे ठिकाणी सर्व कल्पना मुरून जाते. अविद्या कार्य नामरूपादी इंद्रियाच्या वृत्ती त्याच्यातच लय पाहून त्या श्यामसुंदर श्रीकृष्णाच्या रूपानेच सर्व विश्व प्रकाशित झाले. अशा निराशा या सर्व सार स्वरूपात प्रवेश करून अजरामर परमात्म्याच्या ठिकाणी नाहीशा होऊन गेल्या. त्यामुळे आम्ही अमर झालो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्याचे ठिकाणी सर्व वृत्ती लय पावल्यामुळे आमच्या घरातच ब्रह्मसुखाचा सोहळा भोगावयास मिळाला आहे, असे माऊली सांगतात. मनाच्या कुटीलपणाने म्हणजे मी देह आहे या विपरीत समजुतीने पुष्कळ शृंगार करून शरीर लावण्याचा अपार अभिमानात होते. अशा स्थितीत मला श्रीकृष्णाने आत्मस्वरूपाविषयी निजबोध केल्यामुळे मनाचा व हा कुटीलपणा नाहीसा झाला. माझ्या मनाचा कुटीलपणा गेला, कारण गोविंदाने माझे निज स्वरूपाचा बोध दिला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल याने माझी विपरीत बुद्धी नाहीसी करून विटेवर असणारा जो श्री विठ्ठल, त्याचे ठिकाणी माझे स्वरूपाचा लय केला, असे माऊली सांगतात. सावळे सुकुमार सुंदर अशा रूपाने तुला पाहावा, तो तू माझ्या पोटात मावत नाहीस आणि मनालाही आकलन होत नाहीस. तरी पण हे सावळ्या श्रीकृष्णा, तुझ्या सगुणपणाची मिठी पडून मी आपल्या जीवाच्या संतोषाकरिता तुला मनात धरून ठेवले. त्या सगुण रूपाच्या ठिकाणी माझा जीव वेधून गेल्यामुळे मी अशी वेडी झाले. मला तुम्ही किती शिकवाल. या माझ्या अंगणात अवचित बोलताना श्रीकृष्णास पाहिले तर हा कोण आहे असे खरोखर कळत नाही. तो सगुण म्हणून त्याचा पदर धरू गेले तर त्यांनी आपल्या स्वकीय स्वरूपाची ठेव प्रकट केली. आता अंतर्बाह्य मला काही दिसत नसून माझेच मला कौतुक वाटू लागले आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीकृष्ण यांनी माझा मीपणा चोरून नेऊन मला आपल्यासारखा म्हणजे परमात्मा स्वरूप करून ठेवले, असे माऊली सांगतात. श्रीकृष्णांनी छंद लावलेली विरहणी म्हणते, हा चंद्रमा अतिशय थंड खरा, पण बाई मला उबारा करतो ग. या उबाऱ्याच्या निवृत्तीची व्यावहारिक साधने म्हणजे अंगाला चंदन लावणे किंवा वारा घालणे ही आहेत, परंतु ती करू नको. कारण माझ्या अंगाचा दाह होण्याचे कारण आज माझ्या बिछाण्यावर श्रीकृष्ण नाही हे आहे. ही माझ्या जीवातली गोष्ट तुला कशी कळत नाही. माझ्या अंगाचा दाह निवारण करणारा बलवान तो पंढरीचा राजाच एक आहे. याकरिता वारंवार तुम्हाला एवढेच सांगते की तो नंदाचा नंदन श्रीकृष्ण, त्यालाच घेऊन या. त्याचे वाचून माझे प्राण वाचत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जो श्री विठ्ठल गोविंद, त्याची प्राप्ती होणे हे माझ्या शरीराचा दाह निवृत्त करण्याला अमृत पानच आहे, असे माऊली सांगतात. अतिमोहक श्यामसुंदर परब्रह्म भगवान श्रीकृष्ण तो या जीवाला फार आवडतो. म्हणूनच मने मन म्हणजे आपल्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा सौख्य भोगण्यास राजमंदिर केले. काय करावे ते सावळे परब्रह्म माझ्या मनाला आपल्यात अटकवून टाकते, म्हणजे मन सहजच तेथे लपून जाते, म्हणजे एकरूप होते. माझे पिता व रखुमादेवीचा पती सावळ्या प्रभेचा जो श्री विठ्ठल, त्याचेच ठिकाणी जाण्याचा मनाचा प्रवाह झाला आहे, असे माऊली सांगतात. एक विरहिणी म्हणते, पुष्कळ वेळ झाला तरी मी अंगणात उभी राहिली आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारते, माझा पांडुरंग कोठे आहे, तुम्ही कोणी पाहिला आहे काय. पण आश्चर्य हे की मला दृष्ट लागल्याप्रमाणे होऊन त्या श्रीकृष्णाचा छंद लागल्यामुळे
तोंडाने सारखी श्रीविठ्ठल श्रीविठ्ठल नामाचा घोष करते, त्या छंदात तिला तहान भूक लोकलज्जा किंवा देहाभिमान याची आठवण नाही. कारण देवकीचा नंदन भगवान श्रीकृष्ण त्याकरिताच तिला त्याचा छंद लागून राहिला आहे. तिला अशी खात्री आहे की माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, सगळ्या जीवांचे जीवन कमलनयन असा जो श्रीकृष्ण परमात्मा, तो माझ्या मनातले मनोरथ परिपूर्ण करीलच करील असे माऊली सांगतात. ज्याप्रमाणे कोवळे हिरवेगार गवत निळसर रंगाचे दिसते, ते गवत पाहून कामधेनूलाही आनंद होतो व ते खाण्याच्या नादात ती घराची वाट विसरून जाते. कारण तिला तो हिरवागार चारा सर्वत्र म्हणजे क्षितिजापर्यंत दिसतो. त्याप्रमाणे गोपी नीलवर्ण परमात्म्याच्या कथेने व नामोच्चाराने आनंदित होऊन श्रीकृष्ण विरह असून तो भेटला असे समजून त्याला आलिंगन देतात. त्या विरहिणी गोपी निळ्या रूपाच्या श्रीकृष्ण सागरात आपल्या स्वतःच्या निळेपणाने क्रीडा करीत असता शोभू लागल्या. त्या परमात्मा दर्शनाने मी तद्रूप होऊन त्याच्या अधिष्ठानावर विवर्त रूपाने भासणारे जगत त्याचा बाध झाल्यामुळे ते परमात्म रूपच झाले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. मनाला संसारापासून मागे फिरवून परमात्म चिंतनात ते मन घातले असता तेथे त्या मनाला थोर मार बसतो. म्हणजे मन स्वरूपाने राहतच नाही. अशी जर स्थिती आहे तर या दुःखरूप संसारात जगून काय करावयाचे आहे. संसार पुरे झाला. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल म्हणजेच पंढरीनाथाने माझ्या मनाला अगदी वेढून टाकले आहे की ज्याच्या पाहण्याच्या बलवान इच्छेने सांसारिक पदार्थाची इच्छा करणे असा मनाचा व्यापार चालतच नाही असे माऊली सांगतात. नीलवर्ण परमात्म्याचा वियोग हीच कोणी रात्र. अशा रात्रीच्या विरहाने वेडी झालेली स्त्री आपल्या बिछाण्यावर निजली तरी तिला गाढ झोप लागणे शक्य नाही. श्रीकृष्णाच्या संगतीचा विरह झाल्यामुळे विवळ होऊन ती ही निळी बनली. तिच्या अंगाला चंदनाची उटी लावली तरी श्रीकृष्णाच्या विरहामुळे तिला ती थंड न वाटता उलट उष्णच लागते. या नीलवर्ण परमात्म्याच्या प्रेमाची काय ही मौज आहे. श्रीकृष्ण परमात्म्याचा दर्शनाचा वेध लागून गोपी वेड्या होतात. माऊली ज्ञानदेव सांगतात. भक्तांच्या परमभाग्याने भक्तावर अनुग्रह करण्याकरिता मायेच्या गुणांचा स्वीकार करून कृष्णरूपी मूर्तीच अवतीर्ण झाली आहे. चैतन्याचे कार्यक्रमात हा सगुण कृष्णाचा आकार गोकुळात अवतीर्ण झाला. त्याच्या मनमोहक रूपाने मला सारखा वेध लावून टाकला. काय करू, त्यामुळे माझे नामरूपच नाहीसे झाले. श्यामसुंदर चतुर्भुज सावळ्या श्रीकृष्णाने सभोवार सर्व रूपाला व्यापून टाकले. त्यामुळे असे आकार नष्ट होऊन ज्या रूपाच्या ठिकाणी श्रुतीसह वेद कुंठित झाला तेच कृष्णरूप लक्ष जे सावळे परब्रह्म ते आमचे दैवत असल्यामुळे आम्हाला आता बाकीची क्रिया कर्म राहिली नाहीत. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते आमचे दैवत असून त्याचे चरणाचे ठिकाणी माझ्या मनाने घर केले असे माऊली सांगतात. श्यामसुंदर सुकुमार रूप घेऊन तो भगवान श्रीकृष्ण गोकुळात खेळत आहे. त्या रूपाला बघून मनाला वेध लागतो. तेथून मन माघारी फिरतच नाही. काय करावे, बोलावून गेले तर तोच निर्गुण होऊन जातो. अहंकारामुळेच प्रपंच जीवाची बोकांडी बसला आहे. परंतु विचार करणाऱ्याच्या अहंभावाचा पत्ताच नाहीसा होऊन प्रपंचाची वार्ताच परब्रह्मरूप होऊन जाते. ही परमात्म स्वरूपाची खूण दाखविणारा श्री गुरु निवृत्तीरायच आहे. त्या खुणेप्रमाणे नारायणाचे नामाचे पाठ करणे उपासकाचे कर्तव्य आहे असे माऊली सांगतात. एक विरहिणी म्हणते, आज माझा शुभ शकून दाखविणारा डोळा लवत आहे, त्यामुळे मला आनंद होत आहे. मला असे स्वप्न पडले. मी आपल्या मैत्रिणीला म्हणत आहे, माझ्या अंगावर अलंकार घाला, चंदनाची उटी लावा, जाईजुई पारिजातक सेवंती इत्यादी सामुग्रीने शेज तयार करा, माझ्या अंगावर घेण्याचा शेला काढा. हा दिवस मोठा आवडीचा व भाग्याचा आहे. असा त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या भेटीचा सोहळा मंदिरात होणार आहे. याकरिता तुम्ही गुढ्या उभारा, मकर शृंगारून तयार करा. आज त्या श्रीकृष्ण परमात्म्याची भेट होईल आणि मी त्यास आलिंगन देईन पहा. त्याला आलिंगन देण्यासाठी माझे बाहू स्फुरण पावत आहेत. ही पहा अंगातील कांचोळी अंगात मावेनाशी झाली. ज्याप्रमाणे माळी सुंदर फुललेली फुले नेहमी देतो त्याप्रमाणे सर्व जीवांचे जीवन व सुंदर असून सर्व जीवांचा विसावाच असणारा श्रीकृष्ण मला भेटवा. आज त्यांनी येण्याला का बरे वेळ लावला. वाटेत येता येता थकला का, काही समजत नाही. चला त्याच्या गावाला त्याची समजूत घालण्याकरिता जाऊ. माझ्या चित्तात त्याच्याविषयी अत्यंत प्रेम आहे व चित्तात त्याचे प्राप्तीची खटपट आहे. नेहमी त्याचे ऐक्य असावे असे चित्तात वाटते. दुसऱ्या गोष्टीकडे
चित्तच जात नाही, जणू काय माझा पाय ऋतून जातो. पहा, हा वसंत ऋतू माझ्या अंतःकरणात काम उत्पन्न करीत आहे. याकरिता मी त्याच्यापर्यंत जाईन आणि मोठी आनंदी होऊन त्या आनंदाच्या जोराने त्याच्या पुढे नाचेन. जगात आम्ही पुष्कळ पुरुष पाहतो, परंतु या श्रीकृष्णाचे लाघव विचित्र आहे. क्षणात दिसतो, क्षणात लपतो, क्षणात भीती उत्पन्न होऊन अंतःकरण चकित होऊन जाते. अशी त्याचे प्राप्तीकरिता खटपट करूनही त्याच्याशी अंतर पडले म्हणजे भेट झाली नाही तर मी आपला जीव टाकून देईन. याकरिता त्याची प्राप्ती व्हावी म्हणून तुम्हा चतुर्बायांना विनवित आहे. रात्रीच्या वेळी पहा, ते मेघश्याम आकाशवाणी झाल्यासारखा बोलला. ते कानांनी ऐकून मी अगदी निवांत राहिले. माझे चित्त त्याचेकडे आकर्षित होऊन त्याचेकडे डोळे लावून राहिले व मन ध्यानात गुंतले. ते परमात्मा सखारामा, तू एक जगात लाघवी आहेस. सर्व प्रकारे तुझे ज्ञान झाले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्यांचे ठिकाणी मनाचा संयोग होऊन आज माझे स्वप्न खरे झाले, असे माऊली सांगतात. त्रिभुवनाचे सुख जो परमात्मा, त्याला रात्रंदिवस पाहण्याविषयी माझ्या डोळ्यांची तृप्ती होत नाही. जो विटेवर असलेला सावळा विठोबा राय, त्याची मन वारंवार आठवण करीतच असते. सागरामध्ये जशी भरती दाटते त्याप्रमाणे मन त्याच्या चिंतनात रंगून जाते. आता तुझी कोठे म्हणून वाट पाहू. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, ते सर्वत्र पूर्ण प्रकाशित आहेत. एक कमळिनीच्या विकासावरून जसे कळून येते त्याप्रमाणे अंतःकरण वृत्तीच्या विकासावरून त्याचे प्रकाशत्व कळून येते. त्या कमळिनीप्रमाणे माझे मनाची स्थिती झाली आहे, असे माऊली सांगतात. आमचे स्वतःचे आईबाप विठोबा रखुमाई असून त्याचे गावचे आम्हाला नेण्यास कोणी येईल काय? माझा विसावा पंढरपुरी आहे. त्या माहेराकडून बोलावणे यावे अशी माझी फार आशा आहे. कारण या सासरी फार जाच आहे. काम, क्रोध, मद, मत्सर हे धीर मला फार त्रास देतात. अहंकार हा माझ्या भावभक्तीला फार पीडा करतो. वाढलेला दंभ या जावा एकमेकी माझ्याशी हेवा करून आपल्या इच्छेप्रमाणे माझ्याशी वागतात. ही चिंता फार ओढाळ आहे. तो मला आपले स्वरूपापासून वेगळे करून आपल्याकडे ओढून नेते, पण तिच्या जाचात मी नांदते. ही पापिनी अशा सर्पीन मला गिळून टाकण्याला बसली. रामनामाचा ध्वनी मला ऐकू देत नाही. माझे सत्व हे बळ व धर्म हा धीर बरोबर असल्यामुळे संत जे निवृत्ती राय त्याने सांगितल्याप्रमाणे मी जीव धरून राहिले आहे. अशा सासूरवासाला मी फार दगदगले. विठोबा आणि रखुमाई हे माझे विश्रांती स्थान आहे. त्यांची जन्मोजन्मी सेवा करणारा हा निवृत्तीचा दास माऊली ज्ञानदेव आहे. भूवैकुंठ जे पंढरपूर, तेथे वास करणारा श्यामसुंदर लावण्याचा पुतळा जो श्री विठ्ठल, तो मी डोळ्यांनी पाहिला. रुक्मिणीचा वर जो श्री विठ्ठल, त्याच्या गुणाच्या ठिकाणी मनाचा वेध लागल्यामुळे त्याला क्षणभरसुद्धा विसरत नाही. पौर्णिमेचे चांदणे ज्याप्रमाणे प्रत्येक क्षणाला कमी होऊन जाते, त्याप्रमाणे श्री विठ्ठला वाचून माझ्या मनाची स्थिती होते. म्हणजे मी प्रत्येक क्षणाला जुळणी लागते. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, तेच एक मला पुरे. कारण माझे चित्त त्या परमात्म्याच्या ठिकाणी लय पावते, असे माऊली सांगतात. एक विरहिणी विरहाने दुःखित होऊन बसली असता आपल्या घरावर पलीकडच्या बाजूला कावळा कोकू लागला. तो शुभ शकून सांगतो असे समजून शुभ शकून सांगणाऱ्या कावळ्याला म्हणते, उड रे उड काऊ, तुझे पाय सोन्याचे मडवीन, पण एवढे सांग की माझ्या घरी पंढरीराव पाहुणे कधी येतील. दही भाताची उंडी करून तुला खाऊ घालीन, पण जीवाला प्रिय असणाऱ्या पंढरीरायाची गोडी केव्हा प्राप्त होईल ते लवकर सांग. दुधाने वाटी भरून तुझ्या ओठाला लावीन, पण तो विठोबा राय माझ्या घरी येईल काय हे खरे सांग. आंब्याच्या डहाळीला लागलेली रसाळ फळे ही चाख, पण आजच्या वेळी मला शुभ शकून सांग. अशा तऱ्हेची तळमळ लागली असता पंढरी राजे भेटतील असा शकून सांग, असे माऊली ज्ञानदेव सांगतात. परमात्म स्वरूपाच्या आनंदाच्या गोष्टी बोलत असता साक्षात ते सुखच भेटीला आले. तसा प्रत्यक्ष लाभ व्हावा म्हणून मी आपला जीव खर्ची घातला. एकदा अशा स्थितीत एकाएकी ते सगुण रूप माझ्या डोळ्यात भरून गेले आणि अंगणात माझ्याशी तो बोलत आहे असे मी पाहिले. माझ्या जीवाचा जीव तो यादवांचा राणा मला भेटवा. तो आपल्या चारी बाया उचलून मजला क्षेम देईल असे करवा. त्याच्या विरहामुळे माझ्या शरीराच्या ठिकाणी जो ताप होत आहे तो ताप निवृत्त होण्याकरिता दुसरा काही उपचार करू नका. त्याने माझे मन शांत होणार नाही. माझ्या दृष्टीपुढे सारखे त्याचे ध्यान ठसावले आहे. त्या गोदने राखणाऱ्या श्रीकृष्णाने
प्रत्यक्ष भेटीचा प्रेमाचा प्रसंग नाहीसा करून माझे चित्त विरहात गोळवून ठेवले आहे। आता खटपटी न करता मनात इच्छा आहे की आनंदाने माझ्या अंतःकरणात श्रीकृष्णाने संचार केला आहे, त्याची भेट झाल्याशिवाय दुसऱ्या उपायांचा काही एक उपयोग नाही। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे निर्गुण श्री विठ्ठल, त्यांनी माझी सुखाची साठवण तेच गिळून टाकली असे माऊली सांगतात। मेघाचा गुणुगुणू असा सुंदर आवाज येत आहे, वारा जुळुजुळू आवाज करीत आहे। अशा स्थितीत त्या भवतारक श्रीकृष्ण भेटीची तळमळ लागलेली विरहिणी आपल्या मैत्रिणीला सांगते, त्या श्रीकृष्ण परमात्म्याला लवकर आणून भेटवा। त्या श्रीकृष्ण परमात्मे वाचून हे सुंदर चंद्र चांदणे व सोन चाफ्याची फुले किंवा चंदनाची उटी यापासून मला काही शांतता मिळत नाही। एकट्या देवकीनंदन श्रीकृष्ण परमात्म्याशिवाय मला काही आवडत नाही। ही पहा, चंदनाची चोळी जशी काही माझे सर्वांगाला पोळत आहे, याकरिता तो कान्हो वनमाळी मला लवकर भेटवा। ही पुष्पशय्या अत्यंत शीतळ आहे खरी, पण त्या श्रीकृष्ण परमात्म्या वाचून मला अग्नीसारखी पोळत आहे, ती लवकर विजवा। तुम्ही कोकिळासारखे सुंदर गीत माझ्या पुढे गात आहात, पण ते मला ऐकायला सुद्धा नको, तर मी तुम्हास विचारलेले ते ऐकून उत्तर द्या। फार काय सांगू, हातात आरसा घेऊन मी पाहण्याला गेले तर माझे रूपसुद्धा मला दिसत नाही। माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल, त्याने मला असे वेडी करून टाकले आहे, म्हणजे मला त्याच्या प्राप्तीविषयी तळमळ लागलेले आहे असे माऊली सांगतात। श्रीकृष्णा, तू सर्व जीवांचा जीव, प्रेमाचे ही प्रेम असा आहेस, तुझ्या वाचून मला दुसरे काही आवडत नाही। सर्व भावाने मी तुला शरण आले आहे, पण तू अजून का येत नाहीस, त्यामुळे फार दुःख होत आहे। तो श्रीकृष्ण म्हणजे माझा प्राणच आहे, त्याला तुम्ही लवकर घेऊन येऊन माझी भेट करून द्या। त्या श्रीकृष्णाच्या सौंदर्याचे काय वर्णन करावे, सर्व सौभाग्य त्याचे ठिकाणी असून लावण्याचा तो साक्षात सागरच आहे, असे ते माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांना मी सर्व जीवाभावाने शरण आलो आहे असे माऊली सांगतात। परमात्मा स्वरूपाचे दर्शन मला झाले, म्हणून आता मी आणि माझे असे म्हणण्याला शिल्लकच राहिले नाही। त्यामुळे मी अमक्या कुळाची अमुक जातीची हे सर्व विसरून गेले। ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी गुणाचा दुष्काळ म्हणजे अभाव आहे, अशा त्या निर्गुण रूपाच्या ठिकाणी काय माझे मन रमले आहे। ज्याच्या ठिकाणी माझे मन रमले आहे ते माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल, ते माझ्या बिछाण्यावर येत नाही, काय करू असे माऊली सांगतात। भगवत प्राप्तीविषयी उत्सुक झालेली विरहिणी म्हणते, मी आपल्या मंदिरात बसले असता सुगंध शीतळ वायूची सहज झुळूक आली। माझ्या मनाला असे वाटले की हा वार नाही तर गोकुळातला गोपाळच आहे, म्हणून त्याला पाहण्याच्या इच्छेने चाचपडत म्हणजे हळूहळू बाहेर आले, पण मी ठकल्यासारखीच झाले। काय करू, मला तुम्ही शांत होण्याकरिता उपचार करता, पण त्यापासून मला अधिकच ताप होतो। मला तो शारंगधर आणून भेटवा। काय त्याचे वर्णन सांगू, तो सावळ्या वर्णाचा, सुंदर रूपाचा, कमरेला पितांबर नेसलेला, लावण्याचा जणू काय सागरच असलेला, त्याला पाहिल्याबरोबर मनाचे हरण करणारा अशा श्रीकृष्ण परमात्म्याला डोळे भरून निरखून पाहते। तोच तो कुणीकडे गेला कुणाला ठाऊक, त्याने मला दर्शन देऊन माझे मन आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी बांधून ठेवल्यामुळे माझ्या शरीरातील प्राण शोषून गेले। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्यांनी माझे शरीर, वाणी, मनही वेधून टाकले असे माऊली सांगतात। पेंढाऱ्या म्हणजे लुटाणाऱ्या श्रीकृष्णा, आम्हाला संसार दाखवून आपण मात्र त्यातच लपून राहिला आहेस। तशा जीवांना तुझी प्राप्ती नाही हे खरे, पण आम्ही तुला ओळखला आहे। तू कोठे जाशील, तू आपले स्वरूप लपवून असतोस, परंतु अंतःकरणात तुझ्या स्वरूपाचा सारखा वेध असल्यामुळे आता तू काय करशील। आता तू लपण्याचा प्रयत्न करणे हे शहाणपणाचे काम नाही। आम्ही एकविध भावाने जीव तुझ्या ठिकाणी ठेवून संसार सोडून तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आम्ही आधातुरे म्हणजे तुझ्या स्वरूपाशिवाय दुसरा आधारच नाही असे आहोत। तुझे ठिकाणी आमचे उरलेले निर्मळ प्रेम रेताळ जमिनीवर वर्षाव होऊन ओसरून गेल्यावर ओलावाही जसा निघून जातो तसे आमचे नाही। झाडावर असलेली फुलं काढून त्याचा हार केला तर सुगंधाच्या दृष्टीने डोळ्याला त्याचे महत्त्व नाही, पण घ्राणेंद्रिय अंगाने सुगंध घेण्यास समर्थ आहेत तसे आम्ही वरून दिसायला गबाळ असलो तरी निर्मळ भक्तिभावाने त्या फुलाच्या सुगंधावरचे आहोत। या आमच्या खेळण्यात असलेला आमचा निर्मळ भाव माहीत झाल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल, त्याने आपले आत्मस्वरूप आम्हाला दिले
आणि तेव्हापासून निर्गुण रूपाचे लपण्याचे सोडून देऊन भक्तांकरिता पंढरीस कटेवर हात ठेवून तोच श्रीकृष्ण परमात्मा उभा आहे असे माऊली सांगतात. श्रीकृष्ण परमात्म्याशी ऐक्य पावल्यामुळे माझी जात कुळ सर्व हरपून गेले. आता श्रीकृष्ण परमात्म्या वाचून दुसरे काही जाणत नाही. संभावित स्त्रियांनी परपुरुषाच्या ठिकाणी प्रेम ठेवू नये या बुद्धीने तुम्ही मला पुष्कळ व वारंवार उपदेश करता, परंतु त्याचा काय उपयोग? मी त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी रममाण होऊन गेले आहे. स्त्री पुरुष भोगांमध्ये दर्शन स्पर्शनादी अष्टभोग आहेत, त्याची आता मला चाड नाही. कारण श्रीकृष्ण परमात्म्याच्या अत्यंत प्रेमभक्तीचे गोड लेणे मी आपल्या अंगावर धारण केले आहे. त्यामुळे अष्टभोगाची मला काय चाड आहे? माझ्या जीवाचा जिव्हाळा असलेले माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल असे जे माझे बाप, ते काही केल्या आता जीवापासून वेगळा होत नाहीत असे माऊली सांगतात. ज्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीकरिता सर्व संसार टाकून दिला, त्याने माझ्याशी का बरे अबोला धरिला कोणाला ठाऊक. त्याच्या पायावर मिठी घालून जीवाची गाठ बांधली तरी तो परमात्मा श्रीकृष्ण माझ्यासमोर उभा राहून मला प्रत्यक्ष भेट देत नाही. कसे तरी करून माझी त्याची भेट करवा हो. त्याचे पाय आपले केसाने झाडीन. त्याच्या सगुण रूपाला मी अगदी भाळून त्याला आलिंगने देण्याकरिता माझा जीव अत्यंत उतावीळ झाला आहे. त्याच्या चारी भुजा उचलून त्याला आलिंगन केव्हा देईन असे झाले आहे. तो गोदने राखणारा श्रीकृष्ण परमात्मा मजवर का रुसला आहे कोण जाणे. माझ्याशी तो सुखाच्या चार गोष्टी करीत नाही. अशा अवस्थेचे वेळ मला कसे विलक्षण लावले आहे. माझे चित्तच आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी घेऊन गेला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्यांनी मला वेड लावून आपल्यासारखे करून ठेवले असे माऊली सांगतात. भगवान परमात्म्याने मला भेट दिली, परंतु माझ्याशीच तो बोलत नाही. त्याविषयी माझा जीव इतका लाचावला की तो जीवस्वरूपाने निराळा उरतच नाही. आता त्याला निष्ठुर म्हणावे तर माझा स्वीकार करून मला अंतर्बाह्य व्यापून टाकून जीव असा उरूच देत नाही. असा जो परमात्मा तो मला दाखवा बायांनो, त्याचे केव्हा पाय धरीन अशा रीतीने माझा जीव त्याच्या दर्शनाकरिता अत्यंत उतावीळ झाला आहे. त्याच्या भेटीच्या सुखाची कल्पना मनात आली म्हणजे मन अगदी मोकळे होऊन जाते. काय सांगू, ते रूप पाहिले तरी त्याचे वर्णन करता येत नाही. श्रीकृष्ण परमात्मा हा उत्तम गुणाचे निदान आहे, म्हणून त्याचे पायी मिठी घातली तर तो जीवाला आपल्याप्रमाणे परमात्मा रूपच करून ठेवतो. कशी मला त्याच्या दर्शनाची इच्छा झाली कोण जाणे. त्या गोदने वळणाऱ्या श्रीकृष्णाने माझे चित्त चोरून नेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल यांनी आपले स्वरूप लपवून माझे जीव चैतन्य चोरून नेले असे माऊली सांगतात. श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन सुखाच्या बिछाण्यावर आनंदाने देहतादात्म्य सोडून त्याचा भोग घेत असता दोघांमध्ये कलह होऊन अरळ केले म्हणजे त्याने भलतेच केले. निघून गेला. शेवंतीचे फूल तोडून घेतले असता ती जशी दीन होते त्याप्रमाणे आता माझी स्थिती झाली आहे. किंवा अंगणामध्ये कमळाची झाडे लावावीत, त्याच्यावर पर्जन्य पडावा म्हणजे ती अत्यंत प्रफुल्लित होतात. इतक्यात तिच्यावर जर कोणी कडक पाणी शिंपडले तर ती जशी वाळून जाते त्याप्रमाणे माझी स्थिती झाली आहे. मोती उत्पन्न होण्याचे पाणी जसे स्वातीचे मेघ वाहतात तशी माझ्या ठिकाणी तो आपल्या गुणाची लावणी करून गेला. काय त्याचा आनंद सांगावा. तो नीलवर्णाचा मेघरूपी श्रीकृष्ण त्याने माझ्या अंगणा जणू काय मोत्यांचाच वर्षाव केला. तो दिवस धन्य सोन्याचा झाला म्हणून काय सांगू. अशा त्या आनंदाच्या भरात हे चोरट्या मधुकरा श्रीकृष्णा, मी कमळनी असून माझा तू थारा घेतलास. त्यामुळे जसे राजहंसाला मोत्यांचा चारा घातला असता त्यास आनंद होतो, तसा मला तुझ्यामुळे आनंद झाला. असे असता चाफेकळी सारखी जी मी त्या माझ्या अंतकरणातून तू एकदम निघून गेलास. त्यामुळे माझी काय स्थिती आहे म्हणून सांगू. माझ्या डोळ्यात सारखे पाणी भरून येते. अंथरुणावर मी एकटी तुझी सारखी वाट पाहते. त्या मदनाने मला फार आकळून टाकले आहे. आपल्या प्रियकराच्या वियोगाने जी अवस्था होते ती काही सामान्य आहे असे म्हणू नये. आता येतो म्हणून तू गेलास, मग इतका वेळ का लावलास. अरे माझ्या डोळ्यातील पाण्याने मोत्याने गुंफलेला शेला भिजून गेला. अत्युत्तम भावनी चंदन उगाळून माझ्या अंगाला थंडावा येण्याकरिता लावला, पण त्याचा काही उपयोग नाही. कारण मला विरह दुःखात ठेवून कोण्या भाग्यवान स्त्रीच्या हाती सापडलास कोणास ठाऊक. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते सारखे माझ्या मनात असावेत, त्यामुळे मी सारखी जागी आहे असे माऊली सांगतात.
मनन करणाऱ्या मुनी लोकांच्या मनात ज्या सुखाची उपलब्धी होते ते एकच असून त्यात अनेक प्रकार होतात. कोणास दीपकलिकेच्या प्रभेप्रमाणे, कोणास शून्य रूपाने, कोणास साकार रूपाच्या दर्शनाने सुख होते. परंतु ज्या परमात्म वस्तूच्या ठिकाणी बिंब, अर्धबिंब, अर्धमात्रिका किंवा तुर्या इत्यादी धर्माचा संबंध नसतो त्याची बरोबरी कशी होणार? त्या परमात्म वस्तूला दृष्टीने कसा बघू? गुणातीत जे निर्गुण ब्रह्म ते आपल्या सहज स्वभावाने सगुणामध्ये विस्तारले आहे. ज्याचे दर्शन झाले असता आपल्याला आपलेपणाचा विसर पडावा असा ज्या भगवान श्रीकृष्ण दर्शनाचा महिमा आहे तो मला फार आवडतो. म्हणून डोळ्याचं अंजन आणि मेघाप्रमाणे श्यामवर्ण असलेल्या बुंथीचे म्हणजे स्वरूपाचे ध्यान चर्मचक्षुने नव्हे तर वृत्तीच्या डोळ्याने पाहू गेलो असता त्या दर्शनाकरिता इतर शास्त्रकारांच्या मतांच्या अनुमतीची आवश्यकताच राहत नाही. अनन्य भावाने तो देव पाहिला जातो. डोळ्यांचा डोळस म्हणजे डोळ्यालाही प्रकाशित करणारा तोच परेश परमात्मा सर्व पदार्थांमध्ये व्याप्त आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती उघड दिसणारे जे श्री विठ्ठल त्यांनी आमचा हा प्रेमाचा छंद पुरविला. त्यामुळे आमची अशी स्थिती झाली की लोकदृष्ट्या आम्ही जिवंत असतानाच आमचे मरण प्राप्त झाले आणि विचाराने प्राप्त झालेल्या मरणामुळे आता आम्हाला कोट्यवधी कल्पच काय परंतु सदैव जिवंत असणारा परमात्मा त्याच्याशी श्री गुरु निवृत्तीरायांनी ऐक्य करून दिले असे माऊली सांगतात. त्या श्रीकृष्णाच्या भेटीला मी गेले पण आश्चर्य असे की त्याची भेटी झाल्याबरोबर मी तद्रूपच होऊन गेले. काय झाले हे मला माझे कळेना. पुन्हा माघारी दृष्टी येऊन न्याहाळून पाहावयाला लागले तो ती भगवान श्रीकृष्णाची मूर्ती काळी की सावळी हे समजेना. त्या श्रीकृष्णाची काय स्वरूप स्थिती आहे ते काही कळत नाही. या श्रीकृष्णाने माझ्या मनाचे संकल्प विकल्पाची धाव मोडून मला वेड लावून टाकला. अंतर्बाह्य त्याचे रंगात भरून गेले. आलिंगन द्यावयास गेले. तो माझ्या जीवाशी तो ऐक्य होऊन गेला. काय चमत्कार सांगावा. त्याला पलीकडे करावयाला गेले तो माझ्या जीवाहून निराळा होतच नाही. मनामध्ये वैषणिक आशा ठेवून त्याला पाहू जावे तर तो उलटा दूर जातो आणि ज्याचे चित्त निराश म्हणावे म्हणजे निर्विषय झाले असेल त्याला एका क्षणाचा वेळ न लागता तो प्राप्त होतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्या प्राप्तीचा उपाय म्हणजे श्री गुरु निवृत्तीरायांच्या चरणी निस्सीम भाव असावा हेच होय असे माऊली सांगतात. या अभंगामध्ये मनरूपी गाय असून ती अगोदर चरते म्हणजे मनोरथ करते, नंतर ती प्रसवते म्हणजे त्या संकल्पाप्रमाणे जीवाला क्रिया करण्यास प्रवृत्त करते. अशा रीतीने ती दररोज गाभाला जाते. परंतु जीवाचे ते संकल्प तृप्त न झाल्यामुळे शेवटी ती मनरूपी गाय वांज असल्याप्रमाणे होते. परंतु पूर्व पुण्याईने सद्गुरूची भेट होऊन त्यांनी मनाला उपदेश केला म्हणजे निर्विषय जे ब्रह्म त्या ठिकाणी ती लठ्ठ होते म्हणजे तद्रूप होते. ब्रह्म सर्वात मोठे आहे. ती तद्रूप झाल्यामुळे लठ्ठ झाली. अज्ञान दशेत तिचा पान्हा दोहन करू लागले असता म्हणजे संकल्पाचा विचार करू लागले असता ते आकलन न होता जणू काय पर्वताला धारा सुटल्याप्रमाणे ते प्रतीतीला येतात. मोहाने तिला चाटावयास गेले तर ती दोही म्हणजे दोहन करणाऱ्यावर पडते म्हणजे अधिकच संकल्प रचते. मात्र गुरुकृपेने मनांची ठिकाणी बोध झाला तर त्याला पाहून नाहीसी होते म्हणजे मनरूपाने राहत नाही. अज्ञान दशेत तिला राहण्याकरिता भोग्य ती उलट भोगता ही त्रिपुटी रूपी वाडे केली आहे. ती या त्रिपुटी रूप 3 वाड्यांमध्ये चरताना दिसते. परंतु बोध झाल्यामुळे या त्रिपुटीहून लांब जे ब्रह्म तेथे बसते. ती गाय कोणती हे श्री गुरूंना जाऊन विचारा व ती प्रसन्न झाली म्हणजे सर्व दोष विवर्जित झाले असता जीवाचे लक्ष जे आत्मस्वरूप त्याचे ठिकाणीच तिचा लय होतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात. एक परमात्मरूपी गाय निरुपाधिक निरंजन स्थितीत आहे. तिची व्याप्ती विश्वरूपी वाड्यामध्ये असून तिला देव, दैत्य व मानव अशी 3 पाडे म्हणजे पोरे आहेत. त्या 3 पोरातील असुर संपत्तीमान दैत्य सहज तिने मारून टाकले. त्या परमात्मरूपी गायीचे पवाडे सांगावे तेवढे थोडेच आहेत. ती गाय कोण आहे सांग पाहू. तिला 3 गुण नाहीत. माझे पिता व रखुमाईचे पती जे विठ्ठल ती गाय असून ती पुंडलिकाचे द्वारी उभी आहे असे माऊली सांगतात. भोगता, भोग्य, भोग इत्यादी त्रिपुटीचा व्यवहार चालणारे 3 लोक हे तिचे वाडे आहेत व जी आपण 1.25 लक्ष चरावया जाये रे म्हणजे तिच्याकडून दररोज 1.25 लक्षाची घडामोड होते व जी गाय दैत्यांच्या पाठीमागे
त्याला मारण्याकरिता हुंबरत म्हणजे ओरडत असते आणि आपल्या भक्ताच्या घरी मात्र मोठ्या प्रेमाने दूध देते. तिचे नाव शांभवी असे आहे. तिची रूपरेखा सांग पाहू काय आहे ती. एक चौमुखी म्हणजे ब्रह्मदेव गाय आहे, ती तू पहा. जिचा विस्तार फार मोठा आहे, म्हणजे सर्व जगत जिचा विस्तार आहे. तिच्या नाभी कमळी जन्म असून आदिपुरुष परमात्मा तिचे आईबाप आहेत. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांना पहा. त्यांना पाहिले असता ते भक्ताला प्रसन्न होऊन धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा 4 दारांनी वर्षाव करतात असे माऊली सांगतात. एक काळी कपिला गाय आहे. तिचे दुबते काय वर्णन करावे. तिला आईबाप दोन्हीही नाही. अजन्मा असल्यामुळे आणि असक्रिय म्हणजे ती सर्वाहून वेगळी आहे. ती आपल्या अखरी म्हणजे चरणाच्या जागी चरत आहे व ती सर्वांची साक्षी आहे. दुसरी जी एक सहस्रमुखी गाय आहे व आणखी एक 3 गुणाच्या पलीकडची गाय निर्गुण अशी आहे. तिला अनंत नावे आहेत. तिचे आईबाप कोण आहेत सांग पाहू. ती गाय म्हणजे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल हे असून पुंडलिकाचे द्वारांकडे गेलेले आहेत. तिचे दुभते अपरंपार म्हणजे हजारो धारांनी ती दूध देत आहे असे माऊली सांगतात. सर्वात श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या क्षीरसागराच्या पलीकडे मायारूपी डोंगरावर एक परमात्मरूपी गाय आहे. त्या गायीचे दोहन करणारा अत्यंत तीव्र मुमुक्षू आहे. तो मुमुक्षू श्री गुरूंच्या सहाय्याने त्या गायीचे दूध काढतो. ही दूध काढण्याची हातोटी ज्या मुमुक्षूला साधली असेल त्यालाच तिच्या दुधाचा म्हणजे परमानंदाचा लाभ होतो. शिवाय ते दूध प्यायल्यामुळे अनिर्वचनीय मिथ्या जगताची उत्पत्ती करणारी माया नष्ट होऊन जाते. हे काय विचित्र नवल आहे हे कळले. त्या गायीने शहाण्यांना, वेड्याला, त्याच्याही पलीकडच्या चतुरांना आपला ध्यास लावून पिसे लावलेले आहे. काय मायेचा चमत्कार पहा. जणू पाण्यानेच विस्तव पेटवावा, वाऱ्याने दिवा लावावा असा प्रकार केला आहे. आत्मप्रकाशाकडे पाहिले तर त्यांचे ठिकाणी दिवसरात्र नसून तो स्वयंप्रकाशाने प्रकाशित आहे. अशा परमात्म्यांवर जगत निर्माण केले. म्हणजे जसे काय मोडक्या चुलीवर आंधण ठेवावे असे केले किंवा लाकडा वाचून विस्तव पेटावा असे केले. तात्विक दृष्टीने पाहिलं तर मुळात चूल ही नाही व राख ही नाही, म्हणजे जगत व जगतकारणही काहीच नाही. अशा तऱ्हेच्या माया व ब्रह्माचा विचार मोठमोठ्या शहाण्यांनाही कळला नाही. शहाणे वेडे सर्वच या विचाराच्या घोटाळ्यात पडले आहेत. तात्पर्य, या परमात्मरूप गायीचा विचार आतापर्यंत यथार्थत्वाने कोणालाही कळला नाही. हा प्रकार म्हणजे मासे जाळ्यात सापडण्याऐवजी कोळीच जाळ्यात सापडल्याप्रमाणे आहे. मी हे गायीचे वर्णन निवृत्तीनाथांच्या कृपेने केले. माऊली ज्ञानदेव सांगतात. कटपुतळीच्या लाकडांच्या बाहुल्या करून त्यांना नाचवून दाखविणारा तो जसा जड बाहुल्या नाचवून दाखवितो, पण पाहणाऱ्याला त्या बाहुल्या खऱ्याच वाटतात. वास्तविक त्या मिथ्या आहेत. त्याप्रमाणे तात्विक संसार मिथ्या असला तरी पंचमहाभूतांचे कार्य जो देह त्यात ध्यानाच्या द्वाराने उन्मनी साधली असता 17वी जी आत्मकला त्यांची गोष्ट कानात सांगितल्यासारखी होते. लाथा मारणारी गाय दूध देत असली तरी ते जसे फुकट, कारण तिच्या लाथा झाडण्याने ते सांडले जाते. त्याप्रमाणे अनित्य असा जो संसार त्याच्या चिंतनाचा उपयोग नाही असे जाणून या नश्वर संसारात जर आत्मचिंतन केले तर मनाला आनंदरूप दूध प्राप्त होते. आत्मसमभाव झाला असता या त्रिगुणरूप प्रपंचाचा ठाव ठिकाणा नाहीसा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचे जे राज ऐश्वर्य प्राप्त होते ते सुद्धा कठपुतलीतील बाहुल्याप्रमाणेच होते असे माऊली ज्ञानदेव सांगतात. एका पंढरीराया व्यतिरिक्त इतर इंद्रादिक देवांचे वैभव मोठे असले तरी त्याला घेऊन काय करावयाचे. माझा स्वामी जो पंढरीराय त्याचा वाचून हे सगळे देव व्यर्थ आहेत. सुर्विकासिनी कमळाला तप्त करणारा सूर्योदय झाला तरच त्याचा विकास होतो. चंद्रोदय झाला तरी ती मिटतात. मग तो चंद्र अमृतांश जरी असला तरी त्याचा काय उपयोग. वारांचे दिवस 7 असले तरी त्या सर्वांमध्ये सूर्य जसा एक तेजस्वी असतो. बाकीचे सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी यांचे वार असूनही प्रकाशनामध्ये त्यांचा काही उपयोग नाही. आदित्यवाराच्या पुढे ते निस्तेज आहेत. त्याप्रमाणे सर्व पदार्थामध्ये सर्व पदार्थ रूप होऊन असणारा पंढरीराय मुख्य आहे. परमात्मा व्यतिरिक्त बाकीचे देव कितीही सुंदर असोत किंवा सर्वज्ञ असोत
पण जगाला चेष्टविण्याचे सामर्थ्य परमात्म्याव्यतिरिक्त दुसऱ्याजवळ नाही. परमात्म्याला तात्विक दृष्टीने नाव नाही, रूप चिन्ह नाही, परंतु नामरूप चिन्ह स्वरूपात सर्व प्रकारे त्याचीच व्याप्ती आहे. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल तो जसा आहे तसाच आम्हाला पुरे. बाकीच्या देवांची भरती आम्हाला काय करायची असे माऊली सांगतात. पूर्व दिशेस सूर्योदय झाल्याबरोबर नीलकमळे उमलतात व सूर्यास्त होऊन चंद्रोदय झाला म्हणजे ती कमळे मिटतात. त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाला असता मनरूपी कमळ प्रफुल्लित होते. अज्ञानकाळी तो परमात्मा फार दूर आहे असे वाटते. ज्ञानोदय झाला असता तो जवळच आहे असे अनुभवाला येते. शुद्ध किंवा कृष्ण पक्षात चंद्र आकाशातच असतो, पण त्याचे गुणभरती ओटी रूपाने समुद्रात उमटतात. तो चंद्र अमावस्येला कलाहीन असतो आणि पौर्णिमेला अंधाराचे प्रकाशन करतो. त्याप्रमाणे या शरीरात परमात्म्याचा संबंध आहे. त्याचे योगाने प्रारब्ध कर्मानुसार अंतःकरणाच्या ठिकाणी कधी सुखाची भरती येते व कधी ओटी होते. आत्मरूपाच्या अज्ञानदशेमध्ये आत्मा प्रकाश शून्य असल्यासारखा दिसतो. श्रवणाने अंतःकरणातच त्याचा ज्ञानाचा कमी अधिक प्रमाणात उदय होतो, पण हेही होणे अज्ञानातीलच आहे. आकाशात संचार करणारे मेघ वर्षाव करण्याच्या तयारीत असले म्हणजे पृथ्वीवरील मोर नाचू लागतात. त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय होणार असे समजून मुमुक्षु सात्विक भावाने आनंदित होतात. चंद्र आपल्या शीतळ कळांनी परिपूर्ण असता ते चंद्रामृत सेवन करण्याची हातवटी चकोराला आहे. त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाला असता त्याचा आनंद भोगण्याची योग्यता अधिकारी पुरुषांनाच असते. स्वातीच्या नक्षत्राचे पाणी पडू लागले असता मोती उत्पन्न करणाऱ्या शिपी आपल्यामध्ये थेंब वरच्यावर धारण करतात. बाकीची नक्षत्रे वर्षाव करू लागले तरी त्यांच्यापासून मोती उत्पन्न होत नाही, म्हणून ते पाणी वाईट म्हणावे काय. वरील दृष्टांताप्रमाणे अधिकारी पुरुषाला आत्मज्ञानाचे श्रवण घडले म्हणजे त्याच्या अंतःकरणरूपी शिंपल्यात मुक्तिरूपी मोती तयार होतात. बाकीचे पदार्थ निरुपयोगी म्हणून अधिकाऱ्याचे अंतःकरण ग्रहण करीत नाही. चातक पक्षाला चंद्रोदय केव्हा होईल याचे चिंतन लागलेले असते, म्हणून चंद्र उदयाला येऊन चंद्रामृत देऊन चातक पक्षाचे मनोरथ पूर्ण करतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांचे मी अंतःकरणात नेहमी ध्यान माझे मनोरथ पूर्ण करतो असे माऊली सांगतात. लग्न झालेली स्त्री आपल्या पतीच्या प्रेमाकरिता सासू सासऱ्यांचा जाच सहन करते. तसे जर नसेल तर एरवी कातड्यांची मोठ म्हणजे नुसते शरीर रक्षण करून करावयाचे काय या विचाराने नुसत्या शरीराचे रक्षण करावे अशी माझी दृष्टी नाही व अन्य कोणत्याही प्रापंचिक विषयाविषयी आशा नाही. कारण ज्यामध्ये कण नाही म्हणजे धान्य नाही असे नुसते भूस वाऱ्यावर कोण उपनीत बसेल. एवढ्याकरिता माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांना सोडून इतर दुसऱ्या कशाचीही आम्हाला इच्छा नाही. आम्हाला तो एकच पुरे असे माऊली सांगतात. श्रीकृष्णाच्या ठिकाणी अत्यंत ममता म्हणजे प्रीती असलेली एक सखी आपल्या सखीला विचारते, सये जीव परमात्म्याचे ऐक्य होऊन परमानंद अभिव्यक्त होतो असे घर कोणते, म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणत्या अवस्थेत ही स्थिती प्राप्त होते. हे बाई तू पुसत असेल तर सखे ऐक, पुंडलिकाचे घरी ते सगुण ब्रह्म सर्व सामावलेले आहे. वस्तुतः निर्गुण ब्रह्माला ठाव म्हणजे आश्रय मुळीच नाही, कारण ते आपल्या महिम्यातच असते. त्याला आश्रय संसार मानला तर वस्तुतः संसार मिथ्या असल्यामुळे तोही आश्रय होऊ शकत नाही. म्हणून तो एकतत्वरूप चक्रवर्ती परमात्मा स्वतःच्या घरी आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठलांनी उदार होऊन मजवर कृपा केली म्हणजे विश्वजनक पालक हे जे त्याचे ब्रीद ते त्यांनी खरे केले असे माऊली सांगतात. चित्तामध्ये असणारे चैतन्यच नाना रूपांनी आकारास आलेले आहे. हेच रूप खरोखर सावयव होऊन डोळ्यात साठविले आहे. तेजाचे तेज दीपज्योतीच असते. दिवा मालविल्यावर ते मूळच्या तेजतत्वात विलीन होते. सखे काय सांगू ग, हे मूळचे तेज म्हणजे परमात्म स्वरूपाचे ज्ञान अत्यंत अढळ आहे. इंद्रियाचे ज्ञान मिथ्या पदार्थ दाखविते हे विचाराने पटते. ते घनदाटपणे सर्वत्र एक रूपाने आहे. दिव्यात तेज समत्वाने असते. ही तेजरूप वस्तू निराकार असून तीच आकारास आलेली आहे व तीच चराचर विश्वात प्रतिबिंबित झाली आहे. प्राणप्रिया म्हणजे बुद्धी आत्मनाथाविषयी म्हणजे आत्मस्वरूपाविषयी विचारावयाला गेली असता श्री गुरूंनीच तिला अंतर्मुख केले. माझे पिता व रखुमादेवीचे पती
जे श्री विठ्ठल ते स्वयंप्रकाशमान असून त्यांच्या ठिकाणी बुद्धी एक रूप झाली असे माऊली सांगतात. प्राणासह वर्तमान सखी म्हणजे बुद्धी त्यात प्रतिबिंबित झालेल्या आभासासह वर्तमान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गेली. त्या वृत्तीद्वारा तिला लागलेले ध्यान मन डोळा यांनी त्या परमात्म सुखाला पाहिले. विश्वरूपाने जे एक तेज नटले आहे तेच तुझे खरे स्वरूप आहे असे तू ओळख. त्या ठिकाणी द्वैतभाव न दिसता अद्वैताच्या सुखाचाच सर्व जीवामध्ये दीपासारखा प्रकाश होतो. त्यावेळी सर्व कामना अमूर्त असताना द्वैत दिसेनासे होऊन आत्मस्वरूप चैतन्याची दृष्टी उघडली आहे असा तुला अनुभव येईल. दुसरी सखी म्हणते, तू सांगितलेल्या परमसुखास आत्मपणाने भुलून मी प्राणास मुकले. याला मी आता काय करू? माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी आपले रूप दाखवून आपल्याशी माझ्या स्वरूपाचे ऐक्य करून घेतले असे माऊली सांगतात. प्राणाची मैत्रीण जी बुद्धी तिला आत्मविचार प्रगट झाला म्हणजे ईश्वरानुग्रहाकरिता पूर्वी जी ध्यानाची वृत्ती असते ती नाहीशी झाली व त्यामुळे द्वैतविषयक भावना किंवा कल्पना या सर्व ईश्वराधिष्ठान परमात्म्याच्या ठिकाणी लय पावतात. त्या आत्म्याचा सत्य सुखाचा विचार गुरूंनी दाखविला तर फलद्रूप होणारी जी वृत्ती सगुणात गुंतून राहिली असते तीच निर्गुणात एकरूप होते. हे ऐक्याचे अपार सुख श्यामसुंदर श्रीकृष्णाच्या ठिकाणी प्रेम लागल्यामुळे सर्व रूपाच्या ठिकाणी त्याच्या सुखाचा अनुभव येतो. या श्रीकृष्ण वेशरूपाचा मनामध्ये आकार गुंफून राहिला आहे. त्याच स्थितीत द्वैताच्या सुखांची आठवणही होत नाही. अद्वैत स्वरूपात घरकुल करून असलेले श्यामसुंदर रूप बिंबून राहिले आहे. गुणांची विस्मृती असली तरी पूर्वसंस्काराने भजन चालतेच. त्यातही दृष्टादृष्ट सर्व जगाला ब्रह्मरूपत्व दिसते. या सगुण स्वरूपाच्या भजनाने संसार आठवत नाही पण सर्व संसार ब्रह्मरूपच दिसतो. याचा ठसा कुठे नाही. याचे रूप सांग. सर्वत्र हा श्रीकृष्णच प्रतिबिंबित झालेला दिसतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्या कृपेने माझे सर्व शरीरच सुखी होऊन गेले असे माऊली सांगतात. एक सखी आपल्या मैत्रिणीस परमात्मा कोणाच्या घरी आहे ग अशी विचारते. कारण परमतत्वांचा विचार केला तर ते तत्त्व हातास येत नाही आणि परमतत्वांच्या प्राप्तीची चिंता तर सारखी लागून राहिलेली आहे. ते परावाणीहून पलीकडे असणारे परमतत्व जे सर्व जीवांचे जीव ते कोणाच्या घरी आहे. सखी तिला उत्तर सांगते, बाई श्री गुरुला शरण जाऊन त्यांच्या उपदेशाप्रमाणे विचार केला तर तुमच्या घरात ते सापडेल. कारण तुझा जीवच लक्षांशाने परमतत्व आहे. ही खूण निवृत्तीरायांनी मला दिल्यामुळे त्या परमतत्वाचे ज्ञान होऊन रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे ध्यान मला लागले आहे असे माऊली सांगतात. माऊली ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये लग्न व लग्नाकरिता जमलेले वराड असे रूपक सांगतात. या ठिकाणी वराडीची कोण आहेत याचा प्रथम विचार करणे अवश्य असल्यामुळे या ठिकाणी बुद्धिवादात्मा पत्र असलेला चिदाभासरूपी जीवदशा ह्याच कोणी वराडणी आहेत व त्या वराडणी योग याग तप दान व तीर्थादी साधनात अभिमानाने नवरा कोण हे पाण्याची खटपट करता करता मेटाकुटीस आल्या. कारण मूळ नवरा कोण याची त्यांना ओळख पटली नाही. यद्यपि हे वराड व वराडणी लग्नाला आल्या आहेत याचा अर्थ भगवत प्राप्ती करताच भगवंताने मनुष्ययोनी निर्माण केली. निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्ययोनी. परंतु माऊलीने म्हटल्याप्रमाणे जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणूनी पडिला विसरू आत्मबोधाचा अशी त्यांची स्थिती झाली असताना त्यातील एकीच्या पूर्व पुण्याईने असा विचार उत्पन्न झाला की मी कोणाची आहे किंवा कोणाच्या लग्नाकरिता आलेले आहे असे मला कोणीतरी सांगा बरे. या वराडामध्ये वरमाय कोण आहे याचे उत्तर बुद्धिरूपी वरमाय आहे. कारण आत्मबोधरूपी नवरा हा बुद्धिनिष्ठ असल्यामुळे बुद्धीतच उत्पन्न होत असल्यामुळे ती वरमाय आहे. तसेच बोध हा आत्मस्वरूप विषयक असल्यामुळे आत्मा हा वरबाप होय व बोधरूपी हाच नवरा आहे व तो बोध या मनुष्य देहातच होत असल्यामुळे नरदेह हाच कोणी मंडप आहे. परमात्मा दृष्टीने विचार केला तर आत्मभिन्न हे वराड वगैरे काही एक नाही तर स्वप्नाप्रमाणे सर्व मिथ्या आहे. याचकरिता माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्याचे पाय लवकर धरा असे माऊली सांगतात. जर अनंत जन्माच्या पुण्याच्या राशी असतील तरच श्री हरीचे नाम मुखावाटे येईल.
असे नामस्मरण करणाऱ्या पुरुषाचा जन्मही धन्य आहे. त्याचे चरणाचे दर्शन झाले तर साक्षात यमसुद्धा त्याला लोटांगण घालतो. ज्या पूर्वजन्मार्जित सत्कर्माचे एवढे फळ आहे त्याचे वर्णन कोणी करावे ते धन्य आहेत. आत्मज्ञान संपन्न जे असतील ते खरे साधू आहेत. त्यांना शरण जाऊन आत्मानात्म विवेक विचारावा. ते हरिनाम स्मरण करणारे संत आहेत किंवा नाहीत अशी शंका मनात धरू नये. आत्मकल्याणाची सूत्र म्हणजे मार्ग तोच पवित्र पुरुष जाणत असून त्याची वाणी हरिनाम उच्चारा वाचून दुसरे काही जाणत नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात. ज्याला सनक सनंदन वगैरे मुनी वंदन करतात तो जो 14ही भुवनांमध्ये परिपूर्ण भरला आहे अशा परमात्म्याचा हरी नारायण नरहरी वगैरे नामाचा घोष वैष्णव आनंदाने करतात. या त्याच्या प्रेमाच्या व आनंदाच्या गाण्याने नाचण्याने चराचरीचे दोष सहज नाहीसे होतात. वैष्णवांच्या मनात हरी, चित्तात हरी, अंगावर माळा मुद्रादी हरीचीच चिन्हे धारण केली आहेत. अशा लोकांना पाहून त्यांना आलिंगन देण्याकरता देव चारी हात पसरतो. ज्या हरिभक्तांच्या पायाच्या धुलीकणाने पापी लोक उद्धरून जातात अशा भक्तांचे वर्णन मला प्राकृत वाणीने कसे करता येईल. ज्यांनी तीर्थात स्नान केले असता तीर्थे देखील पावन होतात. ज्यांच्या योगाने धर्माला पूर्णपणा प्राप्त होतो. एवढेच नव्हे तर ते या त्रिभुवनातील मोक्ष देणारे कल्पवृक्षच होत. ज्यांच्या रक्षणाकरिता परमात्म्याला मत्स्य कुर्म वगैरे अवतार घ्यावे लागले त्याच्या तेजाची स्तुती काय करावी. त्यांनी चंद्र सूर्यालाही लाजविले. ज्या संतांच्या विभूती माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांना आवडतात त्यांच्या पायी माझे चित्त स्थिर हो अशी माऊली सांगतात. या अभंगामध्ये नवविद्या भक्ती करून कोणकोणते भक्त उद्धरून गेले ते ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. श्रवण कीर्तन करून सनकाधिक परम भक्त पवित्र झाले. जीवांचे जीवन असणारा जो पंढरीराय त्यांनी या याचक भक्तांना समाधान दिले. पादसेवन भक्ती करून अक्रूर नावाचा भक्त परब्रह्म रूप झाला. सख्य भक्तीने नर जो अर्जुन तो नारायण स्वरूप झाला. याचा अर्थ सर्व सृष्टी हे ज्याचे स्वरूप आहे असा जो जनार्दन त्याचे स्वरूपात मिळाला. हनुमंताने एकनिष्ठपणाने दास्यत्व भक्ती केल्यामुळे त्याला रामचरण प्राप्त झाले. तसेच बळी, भीष्म, प्रल्हाद, नारद, बिभीषण, व्यास, वसिष्ठ, वाल्मिक, चंद्र, सूर्यासमान असणारे भक्त त्याचप्रमाणे भक्त शिरोमणी पुंडलिक तसेच शुकादिक योगी हे सर्व भक्त श्रीरंग म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या भक्तीमध्ये रंगून गेले. त्याचप्रमाणे उद्धव, यादव, गोपाळ आणि गोपी इत्यादी भक्तही भगवत स्वरूप होऊन गेले. तसेच असंख्य भगवत भक्त वानरही सच्चिदानंद रूप परमात्म्याच्या नामाने उद्धरून गेले. ते सच्चिदानंद स्वरूपच माझे घर आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. आज मला संतांची भेट झाली त्यामुळे मी चतुर्भुज झालो. त्या 4 भुजा म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ. या 4 भुजापैकी अर्थ व काम 2 पुरुषार्थ म्हणजे या 2 भुजा स्थूल आहेत व धर्म आणि मोक्ष या 2 भुजा वाढल्या. अशा या 4ही भुजा संतांच्या भेटीमुळे मला लाभल्या. संतांना आलिंगन देण्यात अतिशय सुख वाटते. त्याच्या ठिकाणी असलेले प्रेम चिदानंद रूप होते. आनंद तर ब्रह्मांडाबाहेर जातो आणि शरीरावरचा अहमभाव समूळ नाहीसा होतो. या संतांच्या भेटीत संसाराची व्यथा नाहीसी होते. त्यांच्या चरणावर मी वारंवार मस्तक ठेवीन. या संतांचे देणे कल्पतरूपेक्षा जास्त आहे, परिसापेक्षाही अधिक आहे. चिंतामणी तर त्यांच्या दानापुढे अगदी ठेंगणा आहे. आई, बाप, सहोदर किंवा इष्टमित्र यांच्याही पेक्षा माझे कल्याण करणारे संत आहेत. काय काय सांगावे. त्रिभुवनातही संतांच्या इतके औदार्य कोणामध्ये नाही. ते ज्याच्याकडे कृपादृष्टीने पाहतात त्याला आपल्या योग्यतेला आणून बसवितात. यापेक्षा माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांनी आपल्या भक्ताला वरदान दिले आहे असे माऊली सांगतात. आज मला संतांची संगती घडली. हा माझा भाग्योदय म्हणा किंवा दैवाची गती म्हणा. माझे मीच चांगल्या पुण्याईचे भांडवल घेऊन श्री विठ्ठलाचा लाभ मिळविला. देश देशांतराला न जाता ऐक्य भावाने जागचे जागीच याचा लाभ झाला. अनेक जन्माच्या खेपा करण्याचे कष्ट सोसले. त्यामुळे 4 वेदाने वर्णन केलेले परमात्मा स्वरूप ते माझे मुद्दल उरले. ते मुद्दल परमात्म्याने मला देऊन अनेक प्रकारचे देह घेण्याचा प्रकार फेडला. त्यामुळे
मी दोन्ही कुळात उत्तीर्ण झालो. चारी वेदाची साक्ष मनात घेऊन मी व्यवहार खंडून टाकला असे माऊली ज्ञानदेव सांगतात. ब्रह्मवाचक प्रणव हा आकार उकार मकारात्मक आहे. त्याचा योग्यांनी पुष्कळ विचार केला तरी अमर्याद ब्रह्मरूप जो विठ्ठल तो त्यांना कळत नाही. कारण अमात्र परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मात्रा विभाग नाही, म्हणून त्यांना कळणे शक्य नाही. तोच परमात्मा संतांच्या संगतीमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रेमाच्या कल्लोळात आनंदाने त्या गोपाळामध्ये खेळतो. माझे भोळे भाळे भक्त प्रेमाने भगवन नाम साबळे प्रेमयुक्त साधे गातात. त्यांचे प्रेम विठोबारायाला फार आवडते. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते ब्रह्माचा पुतळा असून त्याच्या ठिकाणाच्या आनंदाचा सोहळा निवृत्तीरायच जाणे असे माऊली सांगतात. परमात्म्याची गोडी निवडण्याचा अधिकार महान संतांनाच आहे. म्हणून हरीला ओळखण्याला एक सत्संगतीच पाहिजे. इतर लोक असले तरी त्यांना प्रपंचाची माहिती असेल, पण श्रीहरीची ओळख करून देणारे एक साधूच आहेत. जसे पाण्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडले तरी सूर्य त्याहून अलिप्त आहे, त्याप्रमाणे साधू संत प्रपंचात वागत असूनही अलिप्त असतात. श्रीहरीच्या जपाने मी निर्मळ होऊन अत्यंत पवित्र अशा निवृत्तीरायांच्या संगतीत सदा आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र 16 कलांनी परिपूर्ण झाला असता सागराला ज्याप्रमाणे भरती येते त्याप्रमाणे श्रीहरीस पाहता संतांच्या हृदयरूपी सागरास भरती येते. नित्य परिपूर्ण परमात्मा जो मेघश्याम श्रीहरी तो ज्यांच्या अंतकरणामध्ये नित्य उदित आहे, त्यास अंतकरण वृत्ती आलिंगन देण्याकरिता सागराप्रमाणे उचंबळून येते. माझ्या ठिकाणचा देह अहंकार व मोह निशेष जाऊन परमात्मा स्वरूपाचा सोहम भावाचा उदय झाला असे माऊली ज्ञानदेव सांगतात. खळेदान खळ्यात सांडलेले धान्य गरिबांना उचलायला देतात. दिल्यावर शेतकऱ्याच्या दृष्टीने त्यात विशेष काही नसले तरी गरीब लोक त्यातून धान्य निवडून काढून आपला चरितार्थ सुखाने चालवितात. त्याप्रमाणे मी सहज केलेल्या उपदेशातील वाच्य भाग टाकून लक्ष भाग जो शुद्ध आत्मस्वरूप ते प्राप्त करून घेतले. अरे आत्मतत्वाच्या दृष्टीने विचार केला तर तुझ्या ठिकाणी धन धान्य सर्व आत्मरूपच झाले आहे. तळवटी म्हणजे सर्व प्रपंचाचे अधिष्ठान परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी परमात्मा दृष्टीने पाहिले तर त्याचे ज्ञान लोकांना देणे हे अपार दान आहे. ही गोष्ट सत्यत्वाने वेदवेत्यांनाच पटणार. प्रपंचरूप भूसामध्ये षटशास्त्रे 4 वेद व 18 पुराणे यांच्यातील कर्म उपासना भाग हे भूसकट टाकून देऊन त्यातील मुक्ती हे धान्य आमच्या सांगण्याप्रमाणे तूच निवडून घेतलेस व ते लोकांना फुकटच दिली. निवृत्तीनाथ म्हणतात, हे ज्ञानदेवा असे हे सर्व शास्त्रांचे मंथन करून तू ज्ञानसंपादन केलेस, त्यामुळे माझ्या सांगण्याला प्रामाण्य लाभले. असा तू अगम्य ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी रममाण झालास, हे तू फार चांगले केलेस असे माऊली सांगतात. या अभंगात भगवत भक्तांची लक्षणे सांगतात. ज्यांच्या खांद्यावर उंच पताका झळकतात, टाळ मृदुंग वाजतात असे ते पवित्र विठ्ठलाचे भक्त आनंदाने भगवन नामाची गर्जना करतात. हरीच्या भक्तीने नटलेले विठ्ठलाचे वीर आलेले पाहून दोषांचे समुदाय दश दिशेला पळून गेले. ज्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा शोभतात, ज्याच्या अंगाला गोपीचंदनाची उटी आहे, अशा वैष्णवाला पाहून कोट्यवधी विघ्ने 12 वाटा पळून जातात. त्या वैष्णवांच्या हृदयरूपी कमलात भगवान श्रीकृष्णाची सावळी मूर्ती खेळत असल्यामुळे शांती क्षमा आपल्या जीवभावाने त्याच्याजवळ येऊन राहिल्या. वैष्णववीरांच्या हातातली शस्त्रे म्हणजे भगवान नामाची सहस्र नामे असून त्यांचे शंखचक्र हे शृंगार तसेच वैराग्याचे बळ त्यांच्या अंगात असल्यामुळे कामक्रोधादी षटवर्गात त्यांनी नाश केला आहे. वैष्णववीरांनी आपले शरीर फक्त परमात्म्याकरिताच अर्पण केले आहे असे विठ्ठलरायाचे आवडते शूर भक्त. त्यांनी माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांना निर्धाराने आपलेसे करून घेतले असे माऊली सांगतात. मी मागील अनंत जन्मांमध्ये थोर पुण्यकर्म केली होती, ती आज मला फलद्रूप झाली. कशाहून म्हणाल तर संतांची भेट होऊन त्यांच्या कृपाप्रसादाने माझ्या अंतकरणात परमानंदाचा लाभ झाला. त्यामुळे व्यवहारात आई बाप इष्टमित्रांच्या भेटी व्हाव्यात असे माझ्या मनातसुद्धा येत नाही, कारण त्यांच्या भेटीमुळे होणारा आनंद क्षणिक असतो. संतांचा अधिकार काय सांगावा.
तो गंगा यमुनादी तीर्थाहूनही मोठा आहे, कारण संतांच्या समुदायात भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष असतो. त्या परमात्म्याचा आनंद किती विलक्षण आहे म्हणून सांगावे. एका दारिद्र्याला एकाएकी धन मिळावे किंवा मेलेल्याच्या ठिकाणी पुन्हा प्राण प्रगट व्हावा, या गोष्टी न घडणाऱ्या तर खऱ्याच, पण जर घडून आल्या तर त्यास काय आनंद वाटेल. ज्याप्रमाणे आपल्या आईची ताटातूट झालेल्या वासराला आई भेटावी किंवा हरणीस चुकलेले आपले पोर भेटावे, म्हणजे त्यांना जसा आनंद होतो त्याप्रमाणे मला आनंद प्राप्त झाला आहे. या पारमार्थिक आनंदाचे माधुर्य अमृतापेक्षाही जास्त आहे. माझे पिता रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्यांचे भक्त जे संत, त्यांची आज मला भेट झाली. त्या भेटीनेच माझे संसार दुःख निवृत्त झाले. म्हणूनच म्हणतो की आजपर्यंत अनेक जन्मात जी मोठमोठी पुण्यकर्मे केली ती आज मला फलद्रूप झाली, असे माऊली सांगतात. आजचा दिवस सोन्याचा आहे, आज अमृताचा पाऊस बरसला आहे असे मला वाटते, कारण आज मला हरीचा साक्षात्कार झाला आहे. तो अंतर्बाह्य सर्वव्यापी आहे, त्याची मूर्ती विटेवर आहे असा वनमाळी सुशोभित दिसतो. धन्य आहे तो संत समागम की ज्या संतांच्या संगतीमुळे तो आत्माराम हृदयामध्ये प्रकट झाला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, ते दयेचा समुद्रच असून भक्तावर कृपा करणारे आहेत असे माऊली सांगतात. कापुराचे शरीर करून जर त्याला अग्नी लावला तर ते शरीर अग्नीशी एकरूप होते. मग हा कापूर व हा अग्नी असा भेदभाव कसा निवडावा. शब्द हे केवळ अक्षररूपच असतात, ते केवळ अक्षराच्या योगाने अंतःकरणात प्रकट होत नसतात. मग अशा विठ्ठलाला तुम्ही कसे पोहोचाल. मन बुद्धीला आद्य असून त्याचेकडून जे प्रकाशले जाणार ते कळी काळाला सुद्धा आकलन न होता त्यालाही सोडून पलीकडे जाते. तो परमात्मा केवळ शब्दाच्या वाचाळपणाने प्राप्त होत नाही. अनुभव झाला तरच तो अनुभव अंतर्बाह्य व्यापून साधक वेडावून जातो. स्वच्छ झालेली दृष्टी ती खोल ज्ञानरूपी बुडात येऊन राहते. मिठाच्या कड्याने जर जळाचा ठाव घेतला तर त्याला वेगळा कसा निवडून काढावा, कारण तो पाणी रूपच होतो. त्याप्रमाणे परमात्म्याचा अनुभव घेण्याला निघालेला मुमुक्षू परमात्मा रूपच होतो, तो त्याच्याहून भिन्न राहत नाही. श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती माझ्या निवृत्तीनाथांनी माझ्यावर कृपादृष्टी करून वरील दृष्टांताप्रमाणे निसंशय परमात्मा रूप केले असे माऊली सांगतात. व्यक्त अशा परमात्मा स्वरूपावर पुष्कळ वेळ दृष्टी ठेवली असता त्या ठिकाणी कल्पनाच उरत नाही. विचार करता करता पाहणाऱ्याचा प्रपंचच नाहीसा होऊन जातो. आता त्याचा बोल कोणावर ठेवावा. परमात्मा आपल्याहून निराळा आहे असे म्हणायला जावे तर आपला मीपणाच तेथे हरपून जातो. अशा परमात्म्याची सत्तेचं वर्णन करता येत नाही. आनंदरूप असलेल्या परमात्म्याला मी आनंदरूप आहे असे कसे सांगता येईल. अशा परमात्म्यामध्ये मी लय पावलो असल्यामुळे मी तरी त्याचे वर्णन कसा करू शकेल. ज्याप्रमाणे पटात तंतू आटतात त्याचप्रमाणे जागृत, स्वप्न, सुषुप्ती आदी भाव तुझ्यामध्ये आटून गेले. त्यामुळे रसस्वरूप तुझ्या ठिकाणी रसरूप आनंद दुणावला आहे. कल्पनेचे पालाळ तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी समूळ आटून गेले. त्यामुळे जीव परमात्म्याच्या ऐक्यबोधात तू विदेही आहेस. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते उदार आहेत. त्यांनी जर आपल्या ज्ञानाचे अंजन भक्ताच्या डोळ्यात घातले तर ब्रह्म सुख दुप्पट होऊन जाईल. याचा अर्थ सुख स्वरूप स्थिती होईल, ज्याच्या स्वरूपाविषयी चारी वेदांना मौन धरावे लागते. अशा परमात्मा स्वरूपाविषयी निवृत्तीरायांनी सर्व खूण दाखवून चर्मचक्षु वाचून माझी ज्ञानदृष्टी प्रबल केली असे माऊली सांगतात. तर मंडळी, पुढील अभंगाच्या अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.